नमस्कार, प्रणाम, सुस्वागत सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या टेक्निकल अकॅडमीच्या यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर मी राजेश जाधव मनापासून स्वागत करतोय। मला आशा आहे मित्रांनो आपण सगळेजण आनंदी असाल, निरोगी असाल, उत्साहाने आणि प्रसन्न मनाने लेक्चरला बसलेले असाल। तर मित्रांनो हे एक रेकॉर्डेड लेक्चर आहे जे तुम्ही पाहत आहात आपल्या या युट्यूब चॅनलवर 17 ऑगस्ट 2025 रोजी। तर मित्रांनो या सेशन मध्ये तुम्हाला आता जी टेस्ट झालेली आहे तुमची यूपीएससी एमपीएससी साठी सायन्स या विषयाची, तर त्या टेस्ट मध्ये असलेले विज्ञानाचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स या ठिकाणी मी तुमच्या समोर एनालिसिस करून मांडणार आहे। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण पाहणार आहे आणि डिटेल एनालिसिस या ठिकाणी आपण घेणार आहे। मित्रांनो या टेस्ट मध्ये काही क्वेश्चन एन्व्हायरमेंटचे पण होते, त्याची सेपरेट डिस्कशन तुमचं नंतर होणार आहे। एन्व्हायरमेंटचे जे 15-20 प्रश्न होते त्याचं डिस्कशन नंतर घेतलं जाईल। आजच्या सेशन मध्ये फक्त आपण विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याच्यावर जे क्वेश्चन तुमच्या या टेस्टला विचारले याचा अभ्यास करणार आहोत। चला चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करायचंय, व्हिडिओला सगळ्यात आधी लाईक करून ठेवायचंय। करायची मग सुरुवात। तर मित्रांनो बघा, राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी या वर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये जर आपण राज्यसेवेचा पॅटर्न बघितला तर प्रिलिम्स मध्ये जवळपास 20 क्वेश्चन जनरल सायन्सचे विचारले जातात आउट ऑफ 100 जीएस मध्ये। आता हे जे 20 प्रश्न आहेत यामध्ये फिजिक्स जवळपास 6 प्रश्न, केमिस्ट्रीचे ऑलमोस्ट 6 प्रश्न आणि बायोलॉजीचे जवळपास 8 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात। तर आज याच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीवर काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये सापडले टेस्ट सिरीज मध्ये आता, तर त्याच्यामधले क्वेश्चन्स आपण बघूया, एक एक डिटेल मध्ये डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही बघायचे तुमचं क्रॉस चेक करून किती आन्सर्स बरोबर येतात, किती चुकतायत। तर बघा काय होईल, सगळ्यात पहिल्यांदा एक प्रश्न स्क्रीनवर येईल, त्यानंतर प्रश्न स्क्रीनवर दिसल्यानंतर 1 ते 2 सेकंदाचा पॉज दिला जाईल। जर तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, परत एकदा नीट बघायचंय, तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू शकता, पॉज करू शकता, परत लगेच वापस त्या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता। ठीक आहे, चल करूया स्टार्ट आपण जास्त वेळ न घालवता। सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्या स्क्रीनवर आहे तुमच्या टेस्ट सिरीज आलेला, हा प्रश्न धमन्यांबद्दल, ज्याला आपण आर्टरीज म्हणतो। धमनीची प्रमुख वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत। व्हॉट आर दी इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ आर्टरीज? 3 स्टेटमेंट आहेत बघा। पहिलं स्टेटमेंट, धमन्या शिरांपेक्षा खोलवर पसरलेल्या असतात। आता कधी बघा असे जेव्हा मल्टीलाईन स्टेटमेंट क्वेश्चन्स येतात त्यावेळेस 1 बाय 1 स्टेटमेंट जायचं, काही करायचे नाही, डायरेक्ट ऑप्शनकडे जाण्याच्या आधी स्टेटमेंट नीट वाचायचे आणि त्या स्टेटमेंटमध्ये काय योग्य आणि काय अयोग्य आहे ती मार्किंग करून घ्यायची आणि मग नंतर प्रश्नाच्या डिमांडनुसार आन्सर आपण द्यायचे। तर पहिलं स्टेटमेंट जे आहे मित्रांनो ते अगदी बरोबर आहे। हे बघा, आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारच्या ब्लड वेसल्स आहेत, एक असतात धमन्या, दुसऱ्या असतात शिरा। धमन्या म्हणजे आर्टरीज, शिरा म्हणजे वेन्स। धमन्या ज्या असतात त्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात आणि शिरा ज्या असतात त्या कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त वाहून नेतात। धमन्या शरीराच्या एकदम आत असतात, खोलवर भागात, आणि शिरा आपल्या त्वचेच्या लगत असतात। तर पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे की धमन्या शिरांपेक्षा खोलवर पसरलेल्या आहेत। आपल्या त्वचेच्या लगत ज्या रक्तवाहिन्या दिसतात त्या ऍक्च्युअली व्हेन्स असतात, ज्याला आपण शिरा म्हणतो। दुसरं स्टेटमेंट, धमन्यांना झडपा असतात, हे चुकीचं आहे मित्रांनो। धमन्यांना कधीच झडपा नसतात। झडपा म्हणजे काय? झडपा म्हणजे एका दिशेने उघडणारा दरवाजा असतो, ज्याला व्हॉल्व्स म्हणतात। झडपा या शिरांना असतात मित्रांनो। रक्त वापस मागे फिरू नये यामुळे जे मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये करण्यात आलेले आहे त्याला आपण व्हॉल्व किंवा झडपा म्हणतो। तर धमन्यांना झडपा नाही आहे। ओके, हे स्टेटमेंट चुकीचं आहे। तिसरं, साधारणतः ब्लड प्रेशर जो आहे धमन्यामध्ये कमी असतो, हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो। तर बघायला गेलं तर आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त रक्तदाब धमन्यांमध्येच असतो। आर्टरीज मध्ये ब्लड प्रेशर जास्त आहे व्हेन्स मधल्या ब्लड प्रेशर पेक्षा, त्यामुळे इथं फक्त अ स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो। तसा पर्याय 3 नंबरला आपल्याला दिसतोय, फक्त अ विधान योग्य आहे। रक्तवाहिन्यांचा व्यवस्थित अभ्यास करून घ्या, रक्तवाहिन्या परीक्षांमध्ये बऱ्याचदा विचारल्या जातात। चला पुढचा प्रश्न बघा, टेरिडोफाइटा या बाबतीत अयोग्य विधान ओळखायचे। आता टेरिडोफाइटा हा एक वनस्पतींचा गट आहे मित्रांनो, त्याच्या बाबतीत कोणतं स्टेटमेंट रॉंग आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचंय। तर वाचू आपण एक स्टेटमेंट। पहिलं स्टेटमेंट, अबीजपत्रामधील सगळ्यात प्रगत आणि पृथ्वीवरील सगळ्यात पहिली संवहनी संस्था, बरोबर आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे। हे बघा, ज्या
अबीजपत्री वनस्पती असतात, ज्याला आपण क्रिप्टोगॅमस म्हणतो. यालाच अपुष्प वनस्पती असे पण नाव आपण देत असतो. फुलं नाही, फळं नाही, ठीक आहे. ज्या वनस्पतीमध्ये बिया नाही त्यांना अबीजपत्री म्हणतात. अबीजपत्री वनस्पतीचे 3 गट पडतात मित्रांनो, 3. याच्यात पहिला गट असतो थॅलोफायटा, दुसरा गट असतो ब्रायोफायटा आणि तिसरा गट असतो टेरिडोफायटा. मित्रांनो, टेरिडोफायटा गटातील वनस्पती या 3ही गटातील सगळ्यात प्रगत आहेत. बरोबर. थॅलोफायटापेक्षा ब्रायोफायटा जास्त प्रगत असतात, ब्रायोफायटापेक्षा टेरिडोफायटा अजून प्रगत असतात. आणि मित्रांनो, टेरिडोफायटा या पहिल्या अशा वनस्पती आहेत, जर आपण वनस्पतीच्या उत्क्रांतीचा विचार केला तर ज्यांच्यामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात, म्हणून त्यांना संवहनी म्हणतात. संवहनी शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? ज्यांच्यामध्ये पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिनी आणि अन्न वाहून नेण्यासाठी रसवाहिनी, झायलेम आणि फ्लोएम हे दोन्ही पण आहे, त्याला संवहनी म्हणतात. आहे यांच्यामध्ये असतं, वरच्या दोघांमध्ये नसतं. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं, टेरिडोफायटा वनस्पती प्रकारात फक्त युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन होते. फक्त युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन होते. आता बघा, इथं चुकीचं काय माहितीये का? हे स्टेटमेंट चुकीचं आहे. का? कारण टेरिडोफायटा गटातील वनस्पती दोन्ही पद्धतीने प्रजनन करतात मित्रांनो, लैंगिक पण आणि अलैंगिक पण. लक्षात असू द्या. बघा, ज्या पण अबीजपत्री वनस्पती असतात, ज्यांना फुलं येत नाहीत, फळं येत नाहीत, बिया नसतात, त्याच्या दोन्ही प्रकारे प्रजनन होत असतं सर्रास, सेक्स्युअली पण आणि असेक्स्युअली पण. टेरिडोफायटा गटातील वनस्पतीमध्ये युग्मकाद्वारे फक्त लैंगिक प्रजनन होतं म्हणता येते, त्यामुळे चुकीचं आहे. लैंगिक तर होतच होतं, अलैंगिक प्रजनन पण करतात टेरिडोफायटा गटातील वनस्पती, त्यामुळे हे स्टेटमेंट आपल्याला चूक म्हणावं लागेल. तिसरं, सिलोफायटा, लाइकोफायटा, आर्थ्रोफायटा आणि फिलोकोफायटा हे 4 प्रकार टेरिडोफायटाचे वर्गीकरण. अगदी बरोबर आहे. टेरिडोफायटाचे अजून पुढे जे गट पाडलेले त्याच्यामध्ये येते लाइकोफायटा, सिलोफायटा. तो अ आणि क स्टेटमेंट योग्य आहे मित्रांनो. आपल्याला काय विचारले त्यांनी? चुकीचं विधान निवडा, अयोग्य. फक्त ब असणारा पर्याय इथं आपल्याला 4 नंबरला दिसतोय. फक्त ब विधान अयोग्य आहे. राईट फ्रेंड्स, चलो आगे बढ़ो. पुढचा प्रश्न. खालील विधानांचा विचार करायचा आहे. बघा, 2 विधानं दिलेली आहेत. लैंगिक प्रजननात अर्धगुणसूत्री विभाजन महत्वाची भूमिका निभावते आणि शुक्राणू आणि अंडपेशी यांच्यामध्ये फक्त 23 गुणसूत्रे असतात. बघा, या दोन्ही विधानांबद्दल थोडीशी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कसं असतं मित्रांनो, प्राण्यांच्या शरीराचा जर विचार केला किंवा वनस्पतीमध्ये पण ज्यांच्यामध्ये पण लैंगिक प्रजनन होतं, सुरुवातीला एक खास प्रकारची पेशी असते ज्याला म्हणतात जर्म सेल, जनन पेशी. आता या जनन पेशी ज्या आहेत यांना प्रजननाच्या पेशी म्हणतात. यांच्यापासून पुढे शुक्राणू, यांच्यापासून पुढे अंडपेशी तयार होणार असतं, स्पर्म आणि एग सेल. आता जनन पेशी जी आहे ही मूळ पेशी आहे. हिच्यामध्ये गुणसूत्राची संख्या जर आपण बघितली तर ती 46 असते. आपला विचार केला तर आपण फक्त माणसांचा विचार करूया. माणूस हा लैंगिक प्रजनन करतो. तर माणसांच्या शरीरामध्ये ज्या जनन पेशी आहेत, जर्म सेल, त्या प्रत्येक जनन पेशीमध्ये 46 गुणसूत्र आहेत. आता आज आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात. मग काय होणार? आता या जनन पेशीचं विभाजन होतं. पुरुषांमध्ये जनन पेशीचं विभाजन काय तयार होतं? स्पर्म. आणि महिलांमध्ये काय तयार होतात मित्रांनो? एग सेल, अंडपेशी. तर पुरुषांमध्ये शुक्राणू बनतात, महिलांमध्ये अंडपेशी बनतात, एग सेल. आणि आपण जर बघितलं तर या शुक्राणू पेशीमध्ये 23च गुणसूत्र असतात, अंडपेशीमध्ये पण 23च गुणसूत्र असतात. मग काय झालं इथं अर्धगुणसूत्री विभाजन झालं. याला मिओसिस म्हणतात. गुणसूत्राची संख्या मूळ पेशीतील संख्येपेक्षा पुढच्या प्रत्येक पेशीमध्ये अर्धीच आहे. यालाच म्हटलं जातं मिओसिस, अर्धगुणसूत्री विभाजन. तर इथं बघा, पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. लैंगिक प्रजननात अर्धगुणसूत्री विभाजन महत्वाची भूमिका, करेक्ट. दुसरं, शुक्राणू आणि अंडपेशी यांच्यामध्ये फक्त 23च गुणसूत्रे असतात, हे पण बरोबर आहे. ऍक्च्युली हे दुसरं तर कारण आहे पहिल्याच. अर्धगुणसूत्री विभाजन झाल्यामुळे, मिओसिस झाल्यामुळे स्पर्म आणि एग सेल मध्ये 23 क्रोमोझोम्स उतरले. दोन्ही विधान बरोबर असून दुसरं विधान हे पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आपण म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही?
दुसरं विधान जे आहे का पहिलं विधान दुसऱ्याचं स्पष्टीकरण म्हणावं लागेल? मला सांगा काय वाटतंय तुम्हाला? बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये अर्ध गुणसूत्रे दिले आणि अर्ध गुणसूत्रीमुळे 23 गुणसूत्र, त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते पहिल्याचं स्पष्टीकरण आहे. दुसरं पहिल्याचं स्पष्टीकरण आहे. दुसरे विधान पहिल्याचं योग्य स्पष्टीकरण आहे. दुसरं स्पष्ट करतंय पहिल्या विधानाला. ठीक आहे, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला द्यायचंय मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आरबीसी बद्दल आहे. रक्ताबद्दल हा प्रश्न आहे. रेड ब्लड सेल्स आपण ज्यांना म्हणतो. मित्रांनो मी परत एकदा सांगतो, हे सेशन रेकॉर्डेड सेशन आहे. तुम्ही मला पाहताय तर मी 16 ऑगस्ट रोजी हे सेशन रेकॉर्ड करतोय आणि तुम्ही मला पाहत असाल 17 ऑगस्ट रोजी. तर मित्रांनो तुम्ही प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला जर प्रश्न व्यवस्थित वाचत असेल तर तुम्ही सेशनला थोडंसं पॉज करायचंय, क्वेश्चन नीट वाचायचंय, बघून घ्यायचंय. तुम्हाला जे काही 10, 15, 20 सेकंद, अर्धा मिनिटं घ्यायचा, परत सेशन रिझ्यूम करायचं. त्याच्यामुळे मी न थांबता या ठिकाणी क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन देत राहतोय. तर सायन्स बद्दल डिस्कशन आपलं चाललंय. मध्ये काही क्वेश्चन एन्व्हायरमेंटचे पण होते, त्याचं डिस्कशन वेगळं होईल, एन्व्हायरमेंटचं वेगळं होईल. सायन्सचं डिस्कशन फक्त आपण आजच्या सेशन मध्ये घेत आहोत. चला आरबीसी बद्दलचे स्टेटमेंट्स वाचूया. रेड ब्लड सेल्स ज्यांना इरिथ्रोसाइट्स असंही म्हणतात, तांबड्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, रक्तात सगळ्यात जास्त प्रमाणात याच पेशी असतात. पहिलं स्टेटमेंट, आरबीसी द्विअंतर्वक्र असतात. अगदी बरोबर. आरबीसीचा शेप जर आपण बघितला तर हा बाय कॉन्केव्ह असतो. द्विअंतर्वक्र म्हणजे काय? म्हणजे मध्यभागी चपटा झालेला असतो आणि टोकापाशी असा फुगलेला असतो. यस, फ्लॅट इन द मिडल अँड बल्ज ऍट द एंड्स. दोन्ही बाजूला बघितलं तर दोन्ही बाजूनं ते द्विअंतर्वक्र दिसतं. बरोबर आहे. दुसरं, रक्तातील आरबीसी केंद्रकयुक्त असतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, आरबीसी बद्दल एक फेमस सगळ्यात फॅक्ट हीच आहे की आरबीसी पेशींना केंद्रक नसतं, ते नॉन न्यूक्लिएटेड असतात. आरबीसी मध्ये केंद्रक नसतं मित्रांनो. केंद्रक असतं डब्ल्यूबीसी मध्ये. पांढऱ्या पेशी ज्या आहेत ना रक्ताच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला केंद्रक पाहायला मिळेल, आरबीसी मध्ये नाही. तिसरं, रक्तातील आरबीसीचा जीवनकाळ 5 ते 70 दिवस चुकीचे. आरबीसीचा लाईफ स्पॅन जवळपास 120 दिवसापर्यंत 100-120 दिवसाच्या आसपास असतो. सो इथं बघा आपल्याला काय म्हटलं त्यांनी, अयोग्य विधान निवडा. म्हणजे काय? चुकीचं विधान निवडायचं. बघा, तर इथं ब आणि क चुकीचे, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर 2 आपल्याला द्यावं लागेल. बरोबर. योग्य विधान ओळखा म्हणलं असतं तर फक्त अ पर्याय निवडावा लागला असतं. अयोग्य म्हटल्यामुळे आपल्याला ब आणि क. ठीक आहे, याचा आन्सर ऑप्शन नंबर 2. आगे बढ़. खाली 2 विधानं दिलेली आहेत, अ आणि ब. नीट बघा. प्रकाश संश्लेषणाबद्दलचे स्टेटमेंट्स आहे. फोटोसिंथेसिस आपण ज्याला म्हणतो. पहिलं स्टेटमेंट, वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेअंतर्गत स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. अगदी बरोबर, विदाउट अ शॅडो ऑफ डाऊट. सगळ्यांना यायला पाहिजे, सिंपल स्टेटमेंट आहे. दुसरं, प्रकाश संश्लेषणाची रासायनिक अभिक्रिया C6H12O6 + 6O2 इट गिव्स 6CO2 + 6H2 अशी आहे. मित्रांनो, प्रकाश संश्लेषणाची जी अभिक्रिया असते ती कशी असते माहितीये? तर वनस्पती काय करतात? वातावरणामधून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. ऍक्च्युअल रिएक्शन अशी आहे मित्रांनो, बघा, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इट गिव्स ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. ही आहे प्रकाश संश्लेषणाची अचूक अभिक्रिया. CO2 + H2 इट गिव्स ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. वनस्पती वातावरणातून कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, स्वतःमध्ये असणाऱ्या पाण्याचा वापर करतात, रिएक्शन होते, रिएक्शन होऊन हे अन्न तयार होतं. दिस इज द फूड. बरोबर आहे? यस, ग्लुकोज म्हणजे अन्न आहे आणि सोबत ऑक्सिजन हा वायू तयार होतो जो वनस्पती मार्फत वातावरणामध्ये रिलीज केला जातो. सो इथं त्यांनी उलट दिलंय इथं ग्लुकोज प्लस O2 इट गिव्स 6CO2 + 6H2. हे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. फक्त असत्य आहे, ब मात्र असत्य. त्यामुळे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर द्यायला पाहिजे. बरोबर ना? विधान असत्य, ब पूर्णपणे चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. अलैंगिक प्रजननाबद्दल आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन वैशिष्ट्य. आपल्याला आता इथं योग्य विधान निवडायचं बघा. ऑप्शन मध्ये पण सगळे योग्य 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 असं लिहिलेलं आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन बद्दल करेक्ट स्टेटमेंट्स निवडायचे. अलैंगिक काय म्हटलं? पहिलं, नवजात पेशी तंतोतंत मूळ पेशी सारखी असते. अगदी बरोबर आहे मित्रांनो. बघा, अलैंगिक प्रजनन जे आहे
तर ते शक्यतो जे सिंपल ऑर्गॅनिझम्स असतात, सरळ सरळ असणारे प्राणी, सरळ असणारे वनस्पती, बघा काही काही सजीव असे आहेत जे सिंपली एक पेशी असतात, तर त्यांची शरीर रचना एकदम साधी सोपी सरळ असते. अशामध्ये अलैंगिक प्रजनन होतं. आता काही जीवाणू आहेत, अमिबा आहे, प्लाझ्मोडियम आहे, तर मित्रांनो यांची मूळ एक पेशी असते. त्या पेशीचं विभाजन होतं, 1च्या 2 बनतात, म्हणजे 2 नवीन अमिबा बनले. आता ते एकाच पेशीपासून आलेले आहेत, त्यामुळे नवजात पेशी पूर्णपणे मूळ पेशी सारख्याच असतात, एकदम करेक्ट, जशा जसं कार्बन कॉपी असल्यासारखंच. एकच पालक नवीन सजीव जन्माला घालतो, त्यामुळे इथं काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. इथं जशाला तसे जीन्स पुढे पास केले जातात. दुसरे, या जननीय विचरणाचा अभाव असतो. बरोबर आहे मित्रांनो, म्हणजे बघा इथं जेनेटिक रिकॉम्बिनेशन होत नाही. लैंगिक प्रजननात कसं असतं की पालकांच्या पेशी वेगळ्या, पुरुषांच्या पेशी वेगळ्या, स्त्रियांच्या पेशी वेगळ्या, ते एकत्र येतात. म्हणजे पुरुषाचे 50% जीन्स, स्त्रियांचे 50% जीन्स एका नवीन पेशीत उतरतात आणि जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं, त्यामुळे एक नवीनच जीव जन्माला येतो, नवीन दिसणारा. तर तिथं जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं लैंगिक प्रजननात. पण अलैंगिक प्रजननात एकच पालक आहेत आणि एकच पालक नवीन जीव जन्माला घालतोय, त्यामुळे इथं काही जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार नाही. बरोबर स्टेटमेंट आहे. तिसरं, अलैंगिक प्रजनन हे लैंगिक प्रजननापेक्षा संथ गतीने घडून येते, हे चुकीचं आहे मित्रांनो. जर स्पीडचा विचार केला तर लैंगिक प्रजनन स्लो स्पीडने होतं, अलैंगिक प्रजनन खूप फास्ट होतं मित्रांनो. सेक्स्युअल रिप्रोडक्शन स्लो होत असतं, असेक्स्युअल फास्ट होतं. इथे काय म्हटलं बघा की अलैंगिक प्रजनन लैंगिक पेक्षा संथ गतीने, नाही ते उलट असतं तर बरोबर आहे. अलैंगिक प्रजनन खूप फास्ट होतं, म्हणजे एका पेशीपासून 2 नवीन पेशी तयार करायच्या, जास्त वेळ लागत नाही, काही सेकंदात काही मिनिटात नवीन 2 पेशी तयार होतात, नवीन जीव जन्माला येतात. तर इथं आपल्याला म्हणायचंय फक्त अ आणि ब योग्य आहे. अ आणि ब तसा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? 4 नंबर. ठीक आहे, फक्त अ आणि ब योग्य आहे. ऑप्शन 4 राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन अस्थि संस्थेबद्दल आहे. खालील विधाने विचारात घेऊन अयोग्य विधान ओळखायचे. रॉंग स्टेटमेंट, चुकीचं स्टेटमेंट बरं का, अयोग्य अयोग्य. बर स्टेटमेंट वाचूयात. पहिलं स्टेटमेंट काय म्हणते? माणसाच्या कवटीमध्ये एकूण 48 हाडे आहेत. हे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. बघा आपल्या शरीरामध्ये जो सांगाडा तयार झालेला आहे, अगदी कवटीपासून ते पायापर्यंत, पायाच्या तळव्यापर्यंत जी पण हाडांची वर्गीकृत केलेलं आहे हाडांना, तर मित्रांनो आपण जर बघितलं संख्येचा विचार केला तर पूर्ण जी मानवी कवटी आहे, माणसाच्या कवटीमध्ये 22 हाडं असतात, 22 स्कल मध्ये. त्या 22 पैकी चेहऱ्यामध्ये 14 असतात आणि मेंदूभोवती 8 असतात. इथं 48 म्हटल्यामुळे स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट बघूया. मानवी शरीरात प्रत्येक कानात 6 हाडे असतात. हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्या प्रत्येक कानात 3 हाडं असतात. आपल्या एका कानामध्ये 3 हाडं आहेत, मग दोन्ही कानामधले मिळून झाले 6. इथं प्रत्येक कानात 6 म्हटले, त्यामुळे चुकीचं स्टेटमेंट आहे. तिसरं, आपल्या शरीरातील सगळ्यात मोठं हाड पाठीच्या कण्यातील असतं. हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो. मित्रांनो आपल्या शरीरातील सगळ्यात मोठं हाड, सगळ्यात लांब लचक हाड आहे मांडीमध्ये, त्याचं नाव फीमर आहे. त्या पाठीच्या कण्यामध्ये आपल्याला माहिती आहे रॉड आहे, स्पायनल कॉर्ड, मेरुरज्जू त्याला आपण म्हणतो, पण तो छोट्या छोट्या हाडांनी बनलेला आहे. एक असं अखंड हाड नाही येते. ओके, त्याच्यामुळे एकही स्टेटमेंट इथं बरोबर नाही. अयोग्य विधान ओळखा म्हटलेले सगळेच अयोग्य आहेत, 3ही. त्यामुळे उत्तर काय द्यावं लागेल? 2 नंबर. वरील पैकी 3ही विधान चुकीची आहेत, रॉंग स्टेटमेंट्स. नेक्स्ट क्वेश्चन. अनावृत्त बीज वनस्पती, ज्याला इंग्रजीमध्ये जिम्नोस्पर्म म्हणतात, त्यांच्याबद्दल खालील विधानं दिलेली आहेत. 4 विधान आहेत. आपल्याला अचूक विधान निवडायचे, म्हणजे बरोबर करेक्ट स्टेटमेंट निवडायचे. आता बघा अनावृत्त बीज काय असते, त्याला इंग्लिशमध्ये जिम्नोस्पर्म म्हणतात. मित्रांनो ज्या बीजपत्री वनस्पती असतात ना, ज्याला आपण बीजपत्री वनस्पतीला आपण इंग्लिशमध्ये या ठिकाणी नाव देतो फ्लावरिंग प्लांट किंवा फॅनेरोगॅमस, यांच्यामध्ये येणारा हा गट आहे बरं का. बीजपत्रीमध्ये एक गट येतो जिम्नोस्पर्म, दुसरा पण एक गट असतो अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म नाव तुम्ही ऐकलं असेल, तो दुसरा गट आहे बीजपत्री मधला. अँजिओस्पर्मला आपण आवृत्त बीज म्हणतो. आता हे अनावृत्त बीज बद्दल आहे. तर जे जिम्नोस्पर्म असतात यांच्यामध्ये मित्रांनो
तुम्ही लक्षात ठेवायचे, फुलं तर येतात पण फळे नसतात. या वनस्पतीमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात, म्हणजे त्या संवहनी आहेत, व्हॅस्क्युलर. बर, यांना बिया तर येतात पण बीजे जी असतात ती उघडी असतात. बिया नाही असं नाही, हा बिया आहेत, अनावृत्त बीज वनस्पतीमध्ये बिया आहेत पण त्या उघड्या असतात. फळ नसल्यामुळे बी काय राहतं, उघडच राहतं बघा. बियाभोवती आवरणच तयार होत नाही, त्यामुळे यांना अनावृत्त म्हटलंय. बीज अनावृत्त शब्दाचा अर्थ काय असतो, अनावृत्त म्हणजे उघड, त्याच्याभोवती आवरण नाही. असं बीज जे झाकलेलं नाहीये, जे आवरण युक्त नाहीये, त्याला अनावृत्त बीज म्हटलंय. ठीक आहे, आता वाचा बरं स्टेटमेंट. चला, पहिलं, या वनस्पतीमध्ये बियांची निर्मिती होत नाही, पूर्णपणे चुकीचं. बिया तयार होतात बघा, बीजपत्रीमध्येच तो एक गट आहे. बिया आहेत फक्त बिया उघड्या असतात. पहिलं स्टेटमेंट चुकीचं. दुसरं, नर व मादी फुले वेगवेगळ्या बीजाणुपत्रावर येतात. ठीक आहे, हे बरोबर असू शकतं. अनावृत्त बीज ही संज्ञा सर्वप्रथम थिओफ्रेटस यांनी त्यांच्या एन्क्वायरी ऑफ प्लांट्स या पुस्तकात, अगदी बरोबर आहे हे स्टेटमेंट, अगदी बरोबर. बघा, थिओफ्रेटस हे जे नाव आहे, थिओफ्रेटस यांना फादर ऑफ बॉटनी म्हणतात, वनस्पती शास्त्राचे जनक मानतात. तर यांनी जे पुस्तक लिहिलं होतं एन्क्वायरी ऑफ प्लांट्स, याच पुस्तकामध्ये अनावृत्त बीज ही संज्ञा सगळ्यात पहिल्यांदा यूज केली होती. अगदी बरोबर. आणि यांची परागन क्रिया कीटकांमार्फत होते. तर मित्रांनो, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. फुलं येतात यांना, फुलं येत असल्यामुळे जे इन्सेक्ट्स असतात ते कीटक परागकण इकडून तिकडे वाहून नेतात. ब, क आणि ड आपण बरोबर म्हणू शकतो, त्यामुळे याचा आन्सर ऑप्शन 2 द्यावा लागेल. अचूक विधान निवडायची होती, हा म्हणजे करेक्ट स्टेटमेंट्स. फक्त अ चुकीचं आहे मित्रांनो, बाकीचे तीनही स्टेटमेंट आपल्याला राईट म्हणावे लागतील. ठीक आहे, आगे बढ़ो. चलो, खालीलपैकी कोणती विधाने निडारिया या संघाशी संबंधित आहेत? निडारिया प्राण्यांच्या वर्गीकरणावर हा प्रश्न आहे. आता तुम्हाला आधी त्या निडारिया संघाबद्दल काही मुद्दे समजणं गरजेचं आहे. निडारियालाच सिलेंटराटा असंही म्हणतात. सिलेंटराटा. मित्रांनो, प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये जे पाठीचा कणा नसणारे प्राणी आहेत, ज्याला असमपृष्ठरज्जू म्हणतात, त्याच्यामध्ये तिसरा हा संघ आहे. हा असा संघ आहे ज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा उती दिसतात, टिश्यूज. या संघातील प्राणी सगळे समुद्रात राहत असतात. यांच्या शरीराची रचना छत्रीसारखी किंवा दंडगोल असते. मित्रांनो, या संघामध्ये हायड्रा, प्रवाळ, सी एनिमोन, जेलीफिश असे काही फेमस एनिमल्स इन्क्लूड आहेत. आता वाचू आपण स्टेटमेंट. पहिलं, यांचं शरीर अरीय सममित, रेडियल सिमेट्री आणि द्विस्तरीय असतं. द्विस्तरीय म्हणजे डिप्लोब्लास्टिक. अरीय सममित म्हणजे काय, म्हणजे यांच्या शरीराची एकापेक्षा जास्त अक्षाभोवती 2 समान भाग होतात. जसा तारामासा असतो बघा, ज्या प्राण्याच्या शरीराचे एकापेक्षा जास्त अक्षाभोवती, म्हणजे असा अक्ष गेला काय, असा गेला काय, असा गेला काय, शरीराचे 2 समान भाग होत असतील तर त्याला म्हणतात अरीय सममित प्राणी, रेडियल सिमेट्री. तर हे बरोबर आहे मित्रांनो, अरीय सममित आहेत हे, यस. आणि पुढे म्हटलंय द्विस्तरी, हे पण बरोबर आहे. डिप्लोब्लास्टिक. द्विस्तरी म्हणजे काय, म्हणजे ज्यावेळेस या प्राण्यांचा भ्रूण तयार होतो, त्या भ्रूणाच्या पेशी ज्या असतात त्या 2 स्तरांमध्ये विभागल्या जातात. सगळ्यात आतला स्तर एंडोडर्म, सगळ्यात बाहेरचा स्तर एक्टोडर्म, मधला स्तर डेड सेलचा असतो. आणि त्याच वेगवेगळ्या स्तरापासून पुढे वेगवेगळ्या उती बनत असतात. तर अगदी बरोबर आहे, डिप्लोब्लास्टिक आहेत, रेडियल सिमेट्री आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट. दुसरं, यांच्या शरीराचा आकार दंडाकृती किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो. आताच मी बोललो होतो तुम्हाला, यांचं शरीर एकतर दंडाकृती, ज्याला पॉलिप म्हणतात, किंवा छत्रीसारखं, किंवा त्याला आपण मेडुसा म्हणतो. अगदी बरोबर. आणि लास्ट आहे सायकॉन, युस्पॉन्जिया, युप्लेक्टेला. ही उदाहरणे, यांची उदाहरणं चुकीचे. मित्रांनो, हे जे नाव आहेत हे प्राणी सिलेंटराटामध्ये येत नाहीत. हे सगळे प्राणी पोरीफेरा संघातले आहेत. दुसरा जो संघ आहे पोरीफेरा, ज्याला आपण स्पंज म्हणतो, शरीरावर छिद्र असणाऱ्या प्राण्यांचा संघ पोरीफेरा. हे सगळे प्राणी पोरीफेरा संघामध्ये समाविष्ट आहेत, सिलेंटराटामध्ये नाही. सिलेंटराटाची उदाहरण मी तुम्हाला काय म्हटलं मगाशी, हायड्रा, प्रवाळ, जेलीफिश, सी एनिमोन, सी फॅन, ओबेलिया हे असतात. तर तिसरं स्टेटमेंट चुकीचं, अ आणि ब बरोबर आहे. आपल्याला योग्य विधान निवडायचे. कोणते विधान संबंधित आहेत असं म्हटलं होतं ना, अ आणि ब संबंधित आहेत.
त्यामुळे उत्तर आपलं फायनल येणार ऑप्शन नंबर 1, विधान अ आणि ब. सिंपल. पुढचा प्रश्न मानवी आजाराबद्दल आहे. ह्युमन डिसीज, आरोग्यशास्त्र. स्टेटमेंट वाचत वाचत पुढे पुढे जाऊया. आपल्याला चुकीचं विधान निवडायचे. आधी बघूया कोण बरोबर कोण चुकीचं. पहिलं स्टेटमेंट, हिपॅटायटिस प हा जीवाणू. इथंच हे स्टेटमेंट चुकलं बघा. का चुकलं? कारण इथं जीवाणू म्हटलंय. मित्रांनो, हिपॅटायटिस हा जो आजार आहे ना, त्याला कावीळ म्हणतात मराठीमध्ये. हिपॅटायटिस हा आजार विषाणूमुळे होत असतो, जीवाणूमुळे नाही. हिपॅटायटिसचे व्हायरसेस असतात, हिपॅटायटिस ए व्हायरस, बी व्हायरस. तो इथं जीवाणू म्हटल्यामुळे हे स्टेटमेंट पुढे काही जाण्याचा अर्थ उरतच नाही. चुकीचं आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असुरक्षित, चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट, डांग्या खोकला ज्याला हुपिंग कफ म्हणतात, हा बॉर्डेटेला पर्टुसिस या जीवाणूमुळे होतो. बरोबर आहे. मित्रांनो, डांग्या खोकला नावाचा जो आजार आहे, ज्याला कधी कधी पर्टुसिस पण म्हणतात, लहान मुलांमध्ये हा आजार जरा जास्त परिणाम घडवतो. या आजारामध्ये श्वसन संस्थेला टार्गेट होतं आणि जीवाणूमुळे होणारा आजार आहे. त्या जीवाणूचं नाव त्यांनी बरोबर दिलेलं आहे, बॉर्डेटेला पर्टुसिस. हाच आहे बॅक्टेरिया डांग्या खोकलाचा. अगदी बरोबर आहे मित्रांनो. याची लस पण असते, लहानपणी बाळाला लस दिली जाते. एक लस आहे त्रिगुणी लस नावाची, DPT वॅक्सिन. त्याच्यामध्ये डांग्या खोकल्याचा पण समावेश आहे. जीवाणूजन्य आजार आहे. अगदी बरोबर. तिसरं स्टेटमेंट, प्लेग, निमोनिया, कॉलरा हे आजार जीवाणूमुळे होतात. अगदी बरोबर. प्लेगचा पण जीवाणू असतो. प्लेगचा जो जीवाणू आहे मित्रांनो, त्याचं नाव असतं यर्सिनिया पेस्टिस. यर्सिनिया पेस्टिस जीवाणू एक प्लेगचा. निमोनियाचा जो जीवाणू आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. निमोनियाचा हा जीवाणू आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी. आणि कॉलराला कधी कधी मराठीत पटकी पण म्हणतात. कॉलराचा जो जीवाणू आहे त्याचं नाव आहे व्हिब्रिओ कॉलरी. व्हिब्रिओ कॉलरी. इथं ब आणि क बरोबर. आपल्याला चुकीचं विधान निवडायचं होतं. चुकीचं विधान फक्त अ आहे. तसा पर्याय तिसऱ्या क्रमांकाला आपल्याला दिलेला आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. राईट फ्रेंड्स, चलो आगे बढ़ो. खालील विधानांचा विचार करा. 4 विधानं दिलेली आहेत, अ ब क ड. कोणते विधान योग्य आहेत ते आपल्याला या ठिकाणी निवडायचे. करेक्ट स्टेटमेंट वाचूया. स्टेटमेंट्स. पहिलं, उभयचर प्राणी म्हणजे अँफिबियन्स त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून श्वसन करू शकतात. अगदी बरोबर. मित्रांनो, पृष्ठवंशीय प्राण्यांचा जर आपण विचार केला, व्हर्टिब्रेट्स ज्याला क्रेनियट्स पण म्हणतात, सगळ्यात विकसित प्राणी आहेत. पाठीचा कणा पण सगळ्यात जास्त डेव्हलप झालेला आहे. तर पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये एक वर्ग येतो उभयचर नावाचा, अँफिबियन त्याला म्हणता तुम्ही. आता हे जे उभयचर आहेत याच्यामध्ये बेडूक, सॅलॅमेंडर, टोड असे काही प्राणी येतात. मित्रांनो, हे प्राणी जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यात पण राहू शकतात. तसे यांच्या सुरुवातीच्या आयुष्याच्या टप्प्यावर हे पाण्यातच राहतात. जेव्हा हे प्रौढ बनतात तेव्हा जमिनीवर येतात. यांच्यामध्ये श्वसन करण्यासाठी निसर्गाने फुफ्फुस पण दिलेली आहेत. बऱ्याचदा हे पाण्यामध्ये असताना त्वचेचा वापर करतात श्वसनासाठी. आता श्वसन म्हणजे काय? म्हणजे ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळवण्याची क्रिया. पाण्यात असताना पाण्यातला ऑक्सिजन शोषून तो रक्तात मिसळवण्यासाठी ते त्वचेचा वापर करतात. आणि जेव्हा जमिनीवर येतात त्यावेळेस बऱ्याचदा फुफ्फुसांचा वापर करतात. म्हणजे हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. त्वचेच्या माध्यमातून श्वसन करू शकतात. बेडूक पाण्यात असताना त्वचेच्या मार्फत ऑक्सिजन रक्तात मिसळवतो. जमिनीवर आल्यावर फुफ्फुसांचा तिथं वापर करतात. दुसरं स्टेटमेंट, उभयचर प्राणी फक्त गिल्स वापरून श्वसन करतात, हे चुकीचं आहे. बघा, उभयचर प्राणी फक्त म्हटले, पुढे म्हटले गिल्स म्हणजे कल्ले शक्यतो माशांमध्ये असतात जास्त प्रमाणात, मासे. बरोबर. तर मित्रांनो, उभयचर प्राण्यांना फुफ्फुस पण दिलेले निसर्गाने, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. लंग्स आहेत उभयचरामध्ये. तिसरं, उभयचर प्राणी सजीवांच्या वर्गीकरणात सगळ्यात कमी विकसित गटात मोडतात, चुकीचे. बघा, जर आपण पृष्ठवंशीय प्राण्यांचा विचार केला तर आपल्याला काही वर्ग पाहायला मिळतात. तर या ठिकाणी 6 वर्ग आहेत. सगळ्यात पहिला असतो चक्रमुखी, ज्याला सायक्लोस्टोमॅटा म्हणतात. दुसरा आहे मत्स्य, पायसेज. त्यानंतर येतो उभयचर, अँफिबियन्स. त्याच्या पुढे आणखी 3 वर्ग आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांचा सरीसृप, उडणाऱ्या पक्ष्यांचा,
आणि लास्टला आहे सस्तन प्राणी, सस्तनी मॅमल. तो सायक्लोस्टोमॅटा, पाईसेज, अँफिबियन्स, रेप्टिलिया, एव्स, मॅमल्स असे 6 वर्ग पडले आणि हे उत्क्रांतीच्या क्रमानेच सांगितले जातात. तर सगळ्यात कमी विकसित पृष्ठवंशीय कोण आहे? चक्रमुखी. त्याच्यापेक्षा विकसित मत्स्य, त्याच्यापेक्षा विकसित उभयचर. असं उभयचर सगळ्यात कमी विकसित आहेत का? नाही, त्यांच्यापेक्षाही कमी विकसित असणारे आहेत. आपल्याला सजीवांच्या वर्गीकरणात बरेच गट पाहायला मिळतात. लास्ट स्टेटमेंट की बेडूक, सॅलमेंडर यासारखे प्राणी उभयचर प्राणी वर्गात येतात. अगदी बरोबर आहे. सांगा बरं मला योग्य विधानं कोणकोणती आली? अ आणि ड आलं फक्त, जे 1 नंबरला दिसते आपल्याला. तो या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर आपण देत आहोत. अ आणि ड योग्य आहे, ब आणि क मात्र चुकीचं. चलो नेक्स्ट, प्राण्यांच्या वर्गीकरणावर प्रश्न आहे. मोलुस्का प्राण्यांसंदर्भात अचूक म्हणजे करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट स्टेटमेंट आपल्याला निवडायचं. राईट स्टेटमेंट. मोलुस्का बघा, असमपृष्ठ रज्जू प्राण्यांमध्ये 8व्या क्रमांकाचा संघ आहे हा, बरोबर. नॉन कॉर्डेट्स मध्ये मोलुस्का, मोलुस्काला मृदू काय कवचधारी असेही म्हणतात. एकदम त्वचा मृदू असते, कवचाने आच्छादलेली असते. पहिलं स्टेटमेंट आहे, यांचं शरीर देहगुहायुक्त, याला इंग्रजीमध्ये सिलोमेट म्हणतात. पुढे म्हणले अखंडित म्हणजे नॉन सेगमेंटेड आणि द्विस्तरीय म्हणजे डिप्लोब्लास्टिक असतं. आता हे स्टेटमेंट मित्रांनो चुकीचं आहे. अविधान चुकीचं आहे. का? द्विस्तरीयमुळे चुकीचं आहे. बघा, द्विस्तरीय डिप्लोब्लास्टिक. बघा, द्विस्तरीय मध्ये मुख्यत्वे जे येतात ते सिलेंटराटा संघातले प्राणी येतात. तिसरा जो संघ आहे सिलेंटराटा, ज्याला निडारिया पण म्हणतात, ते आहे द्विस्तरीय. मी मगाशी प्रश्न एक घेतला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला आलं होतं द्विस्तरीय बद्दल. सिलेंटराटाच्या पुढचे जेवढे पण संघ आहेत म्हणजे प्लॅटिहेल्मिंथेस, नेमॅटिहेल्मिंथेस, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा सगळे त्रिस्तरीय असतात मित्रांनो, सगळे त्रिस्तरीय. मोलुस्का तर 8वा संघ आहे, द्विस्तरीय नाही, मोलुस्का त्रिस्तरीय असतो. ट्रिप्लोब्लास्टिक याचा अर्थ काय? म्हणजे यांच्या ज्या भ्रूणपेशी असतात ना त्या 3 स्तरांमध्ये विभागलेल्या असतात आणि प्रत्येक स्तरापासून पुढे नवीन 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 ऊती तयार होतात. आपण पण त्रिस्तरीय प्राणी आहोत, आपण सस्तन प्राणी आहोत, आपण समपृष्ठ रज्जूमध्ये तो कोऑर्डिनेट्स मध्ये. सो वी आर ऑल्सो ट्रिप्लोब्लास्टिक. तर हे विधान त्रिस्तरीयमुळे चुकीचं बनतंय मित्रांनो. बाकी यांच्यामध्ये देहगुहा असते, सिलोमेट आहेत. हे अखंडित नॉन सेगमेंटेड, तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. खंडीभूत शरीर रचना फक्त ॲनेलिडाची, ऑर्थ्रोपोडाची आणि कॉर्डाटाची असते, पण ते द्विस्तरीयमुळे चुकलं. पुढे काय म्हणले? अंतरंग संहती प्रवार हे कॅल्शियम कार्बनयुक्त संरचनेत आच्छादलेली असते. म्हणजे याचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ असा आहे की त्यांच्या शरीराचा जो पण आतला भाग आहे तो एका कॅल्शियम कार्बोनेटयुक्त कवचाने आच्छादलेला आहे. अगदी बरोबर आहे मित्रांनो. मोलुस्का संघालाच कवचधारी पण म्हणतात. यांच्या शरीराचा जर तुम्ही विचार कराल तर यांना एक एकदम मृदू त्वचा निसर्गाने दिली आहे आणि त्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी बरोबर कवच दिले आहे. ते कवच कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं असतं, CaCO3. तर बरोबर आहे स्टेटमेंट, काहीच चुकीचं नाही. त्यानंतर ऑक्टोपस हा मृदुकाय प्राणी आहे, बरोबर आहे. बघा, मोलुस्का संघात कोण कोण येतात? याच्यात येतात सगळ्या गोगलगाई, शिंपले, पोलास, ऑक्टोपस, पायला, कटलफिश हे काही फेमस अॅनिमल्स आहेत. ऑक्टोपस जो आहे एक बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो, पाठीचा कणा नसणाऱ्या मधला, तर तो मृदुकाय आहे. अगदी बरोबर, मोलुस्कामध्ये येणारा फेमस आहे. आणि मोलुस्का हा प्राण्यांमधील दुसरा सगळ्यात मोठा संघ आहे. अगदी बरोबर, करेक्ट आहे मित्रांनो. सगळ्या संघांचा जर आपण तुलना केली आणि बघितलं की कोणत्या संघात सगळ्यात जास्त प्राणी, कोणत्यात कमी, तर आपल्याला असं पाहायला मिळतं की ऑर्थ्रोपोडा संघ जो आहे, ऑर्थ्रोपोडा याच्या आधीचा ऑर्थ्रोपोडा संघ सगळ्यात मोठा संघ आहे. दुसरा सगळ्यात मोठा आहे मोलुस्का. सगळ्यात जास्त पृथ्वीवर प्राणी आढळण्यामध्ये क्रमांक येतो दुसऱ्याचा, ब क ड. बरोबर आहे मित्रांनो. आपल्या बरोबर स्टेटमेंट निवडायचे. तसा पर्याय कुठे दिसतोय? 3 नंबरला. अचूक विधान निवडायची होती. अ सोडलं तर सगळे अचूक आहेत, ब क ड, ऑप्शन 3. नेक्स्ट मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर.
वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन घडवून आणणाऱ्या फुलातील भागाचा बाहेरून आत असा क्रम लावायचा आहे. आता फुलामध्ये लैंगिक प्रजनन होत असतं मित्रांनो. बघा, ज्या बीजपत्री वनस्पती आहेत ज्यांना फुलं येतात, बऱ्याचदा त्या फुलाचं फळ पण बनत असतं, तर फुलामध्ये वनस्पतीचं लैंगिक प्रजनन होत असतं. आता फुलाचा जर आपण विचार केला तर फुलामध्ये वेगवेगळे भाग असतात. तर फुलामध्ये 4 मेन भाग असतात. सगळ्यात बाहेरचा जो भाग असतो फुलाचा त्याला म्हणतात निदलपुंज. सगळ्यात बाहेरचा काय म्हणायचं त्याला? निदलपुंज. निदलपुंजला इंग्लिशमध्ये कॅलिक्स म्हणतात. आता हा काय असतो निदलपुंज? निदलपुंज हा हिरव्या रंगाचा भाग असतो जो की ज्यावेळेस फुल कळी अवस्थेत असतं ना त्यावेळेस त्या पाकळ्यांभोवती आवरण बनवलेला भाग असतो. बघा, एखादं फुल कळी अवस्थेत आहे त्यावेळेस त्या फुलाच्या सगळ्या पाकळ्या अशा आकुंचन पावलेल्या असतात. तर त्या पाकळ्यांभोवती जी हिरव्या रंगाचं पानासारखं आवरण असतं सगळ्यात बाहेरचं त्यालाच म्हणतात निदलपुंज. निदलपुंज हा हिरव्या रंगाच्या पानासारख्या या ठिकाणी रचनांनी बनलेला भाग आहे. त्याला कॅलिक्स म्हणायचं. सगळ्यात बाहेरच असतो हा फुलाचा भाग. बरं, थोडंसं आत आलो की पाकळ्या दिसतात आपल्याला. मग आता ज्या सगळ्या पाकळ्या फुलाच्या सगळ्या पाकळ्यांना एकत्रितपणे मिळून काय म्हणतात? दलपुंज. दलपुंजला इंग्लिशमध्ये म्हणतात कोरोल्ला. मित्रांनो, दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. ऑल द पेटल्स मेक्स कोरोला. ठीक आहे, त्याला कोरोला म्हणायचं. पुढे गेलो आपण तर फुलाचा पुरुष भाग दिसतो आपल्याला. पुरुष, त्याला पुमंग म्हणतात. पुमंग म्हणजे अँड्रोशियम. आता हा फुलाचा पुरुष भाग असतो. दिस इज कॉल्ड ॲज मेल पार्ट ऑफ अ फ्लावर. फुलाला पुरुष स्त्री असे 2 भाग असू शकतात. पुमंग म्हणजे फुलाचा पुरुष भाग. याच्यामध्ये वेगवेगळ्या रचना असतात पुकेसर नावाच्या. आणि अजून पुढे गेलो आतमध्ये तर आपल्याला दिसतो जायंग म्हणजेच गायनोशिया. हा फुलाचा स्त्री भाग आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. अचूक पर्याय आपला 3 नंबरचा आहे की बाहेरून आतील क्रम त्यांनी म्हटलं होतं. सगळ्यात बाहेरचा, त्याच्या आतला, त्याच्या सगळ्यात आतला जायंग, ज्याला गायनोशियम फुलाचा स्त्री भाग असं म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे, खालीलपैकी अचूक विधाने निवडायची आहेत. 4 स्टेटमेंट आहे तुमच्या समोर. तुम्हाला योग्य स्टेटमेंट सांगायचं मित्रांनो. करेक्ट. परत एकदा लहान आतड्यांबद्दल आहे. पहिलं, लहान आतड्याच्या अत्र्यात या भागात स्वादुरस व पित्तरस अन्नात मिसळले जातात. बरोबर स्टेटमेंट आहे मित्रांनो. लहान आतड्याचा जर आपण विचार केला, बघा आपली जी पचन संस्था आहे, पचन संस्थेमधला सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लहान आतडे. लहान आतडे जे आहेत तिथंच आपल्या अन्नाचं मुख्य पचन होतं. लहान आतड्यातच पचलेल्या अन्नाचं शरीरामध्ये शोषण होतं. बरोबर. आता या लहान आतड्याचे वेगळे भाग असतात. सुरुवातीचा जो भाग असतो ज्याला डिओडेनम म्हणतात, त्याला अत्र्याद म्हणतात. अत्र्याद इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये सॉरी अत्र्याद म्हणतात. तर डिओडेनम हा जो भाग आहे, डिओडेनम लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग, याच भागात यकृताने बनवलेला पित्तरस आणि स्वादुपिंडाने बनवलेला स्वादुपिंडरस आणून टाकला जातो. अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. लक्षात ठेवायचंय की पित्तरस जो आहे यकृताने बनवलेला रस असतो मित्रांनो. पित्तरस म्हणजे बाईल ज्यूस. काय करतो हा पित्तरस? आपल्या अन्नातील मेदांचं पचन करतो, फॅट डायजेशन. ठीक आहे, यकृताने याला बनवलं. आणि स्वादुरस जो असतो ज्याला पॅन्क्रियाटिक ज्यूस म्हणतात, जो स्वादुपिंडाने बनवला, तो काय करतो? तर तो मित्रांनो अन्नातील प्रथिने, कर्बोदके आणि मेद सगळ्यांनाच पचवतो. या स्वादुपिंड रसामध्ये ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज अशी विकरे असतात. ठीक आहे, अन्नाच्या पचनासाठी महत्वाचे असणारे 2ही रस लहान आतड्यात आणून टाकले जातात, ते पण त्याच्या सुरुवातीच्या भागात. पुढे म्हटले लहान आतड्याची एकूण लांबी जवळपास 6.5 मीटर आहे. बरोबर आहे. हे बघा, लहान आतडे अन्नलेखेचा सगळ्यात लांब भाग आहे. यांची जर लेंथ तुम्ही बघाल तर हे जवळपास 6-7 मीटरच्या आसपास असतात. 6, 6.5, पावणे 7 मीटर पर्यंत पण यांची लांबी आपल्याला पाहायला मिळते. अगदी अचूक विधान आहे. त्यानंतर लहान आतड्याच्या मध्यांतर या भागामध्ये अन्नाचे सर्वाधिक पचन होते. बरोबर आहे. अन्नाचं मेन डायजेशन, मुख्य पचन लहान आतड्यातच होतं, ते पण त्याच्या मधल्या भागात. लहान आतड्याच्या शेषांत्र म्हणजे सगळ्यात शेवटचा जो भाग असतो बघा, मधल्या भागाला जेजेनम म्हणतात. हे जे तिसरं स्टेटमेंट आहे ते जेजेनम.
सगळ्यात खालचा जो भाग असतो त्याला इलेयम म्हणतात. पेशान. इलेयम या भागात केवळ अन्नाचे रक्तात अवशोषण होते. अगदी बरोबर. अवशोषण म्हणजे ऍब्झॉर्प्शन. पचलेलं अन्न रक्तामध्ये शोषण्याची जागा आहे ही लहान आतड्याचा सगळ्यात खालचा भाग. तर इथं बघा सगळेच स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो, काहीच चुकीचं नाहीये. त्यामुळे आपला पर्याय काय निवडायचा आहे? 4 नंबर. वरील पैकी सर्व अचूक आहेत. करेक्ट स्टेटमेंट्स आहेत. स्मॉल इंटेस्टाईन बद्दल महत्वाचे स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. पेलाग्रा या रोगाला 3D रोग असे म्हणतात. या रोगाची लक्षणे पुढीलपैकी कोणकोणत्या डी वरून दर्शवली जातात? ऐकले तुम्ही नाव पेलाग्रा? पेलाग्रा नाव ऐकलंय का मित्रांनो? पेलाग्रा हा एक अभावात्मक आजार आहे, डेफिशियन्सी डिसीज, जो की विटॅमिन B3 च्या अभावामुळे होतो. विटॅमिन B3 ज्याला आपण नायसिन म्हणतो, नायसिन किंवा निकोटिनामाइड, हे जर का बॉडीला कमी पडलं तर आपल्याला पेलाग्रा नावाचा आजार होतो. या आजाराला 3D असेही म्हणतात. बरोबर आहे. तर हे 3D का म्हणतात? कारण मित्रांनो 3D पासून स्टार्ट होणाऱ्या रोगाची लक्षणे याच्यात असतात. नंबर 1, या रोगामध्ये हगवण लागते, डायरिया. तर डायरिया पासून पहिलं डी, हगवण लागणे, जुलाब लागणे. बरोबर आहे. त्यानंतर या रोगामध्ये त्वचेचे प्रॉब्लेम होतात, डर्मॅटायटिस, स्किन डिसीजेस, त्वचेचे विकार होणे, त्वचा खराब होणे, ज्याला डर्मॅटायटिस म्हणतात. अगदी बरोबर आहे, डर्मॅटायटिस. आणि तिसरं, स्मरणशक्ती कमी होते, डिमेन्शिया. 1 नंबरला दिले बघा, डिमेन्शिया पासून. म्हणजे 3D, डी, डायरिया, डिमेन्शिया आणि डर्मॅटायटिस. या ठिकाणी अ, ब आणि ड कसा पर्याय दिसतोय का कुठे सांगा मला? अ, ब आणि ड 4 नंबरला आहे. ऑप्शन 4 याचा आन्सर द्यावा लागेल. आता हे जे दिलं डिप्थेरिया, याचा काही संबंध नाहीये त्या 3D सोबत किंवा पेलाग्रा सोबत. डिप्थेरियाला मराठीमध्ये घटसर्प पण म्हणतात. लहान मुलांचा आजार आहे. हा जीवाणूमुळे होतो. हा काही अभावात्मक आजार नाहीये. हा बॅक्टेरियल डिसीज आहे मित्रांनो, जीवाणूमुळे होणारा आजार आहे. आणि मित्रांनो या आजारामध्ये श्वास घेण्यास, श्वास सोडण्यास बाळाला अडचण येते. ब्रीदिंग डिफिकल्टी आपण ज्याला म्हणतो. लक्षात असू द्या. याची लस पण उपलब्ध असते, जी मी मागाशी तुम्हाला म्हटलं होतं. एक त्रिगुणी लस आहे, ज्यामध्ये डांग्या खोकल्याचा, त्यानंतर धनुर्वाताचा आणि त्याचमध्ये या घटसर्पाचा पण समावेश असतो. त्रिगुणी लस. ओके फ्रेंड्स, अंडरस्टूड? चला, याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 दिला. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण. योग्य जोड्या ओळखायच्या, म्हणजे जोड्या ऑलरेडी लावल्यात, तुम्हाला योग्य जोडी ओळखायची. बघून घ्या प्रश्न. डाव्या बाजूला गट आहेत, युथेरिया, मेटाथेरिया आणि तिथं प्रोटोथेरिया पाहिजे होतं. काय आहे आधी शब्दांचा अर्थ कळला पाहिजे नाही आपल्याला. हे बघा, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये एक महत्वाचा वर्ग आहे ज्याला आपण सस्तनी म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये मॅमल्स म्हणतात, मॅमलिया किंवा मॅमल. सस्तन प्राणी सगळ्यात विकसित, सगळ्यात प्रगत प्राणी. त्वचेवर केस, त्यानंतर मादीच्या शरीरामध्ये दूध स्रवणाऱ्या ग्रंथी, घामाच्या ग्रंथी असतात, डायरेक्टली बाळाला जन्म देतात. आता हा जो वर्ग आहे ना सस्तन नावाचा, हा वर्ग आहे, याचे पुढे 3 गट पडतात किंवा 3 उपवर्ग पडतात. पहिला असतो युथेरिया. हा जो दिलेला ना युथेरिया, हा एक सब क्लास आहे मित्रांनो. कशामधला? मॅमलिया मधला. दुसरा आहे मेटाथेरिया आणि तिसरा जो आहे तो आहे प्रोटोथेरिया. इथं प्रोथेरिया झालं चुकून, जरा प्रोटोथेरिया असतं त्या. तर मित्रांनो त्यांनी काय केलेले, मेन प्राणी दिलेले, जोडे लावले. युथेरियामध्ये प्रॉपर सस्तन प्राणी येतात आपल्यासारखे. मनुष्य, देवमासा, हे बरोबर आहे. व्हेल म्हणजे देवमासा, ही जोडी बरोबर लावलेली मित्रांनो त्यांनी. युथेरिया हे सगळ्यात जास्त प्रगत, सगळ्यात हुशार असणारे सस्तन प्राणी याच्यामध्ये येतात. मेटाथेरियामध्ये कांगारू, बरोबर आहे मित्रांनो. मेटाथेरियामध्ये असे सस्तन प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये
थैली असणारी, पिशवी असणारी आणि त्या थैलीमध्ये बाळाची वाढ होत असते त्याची. तर ते बरोबर आहे, कांगारू, कोला, मेटाथेरियामध्ये येतात. आणि प्रोटोथेरिया जे आहे तिसरं, प्रोटोथेरियामध्ये असे सस्तन प्राणी येतात जे अंडी घालत असतात. काही सस्तन प्राणी अंडी पण घालतात बघा, अपवाद आहेत, जसं की प्लॅटिपस आणि इकिडना. इकिडना, डकबिल, प्लॅटिपस हे जे प्राणी आहेत हे अंडी घालणारे सस्तन प्राणी आहेत. अंडी घालणाऱ्या सस्तन प्राण्यांना कोणत्या वर्गात ठेवलंय? प्रोटोथेरिया. आता तीनही जोड्या त्यांनी लावलेल्या बरोबर आहेत, काही चुकीचं नाहीये. योग्य जोड्या ओळखा म्हटलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी क आणि क, केवळ क नाही, सगळंच वरीलपैकी सर्व म्हणावं लागेल आपल्या मित्रांनो. वरीलपैकी सर्व, वरीलपैकी सर्व जोड्या योग्य आहेत, योग्य जोड्या. पर्याय क्रमांक 4 आपल्याला तसं करावं लागेल, वरीलपैकी सर्व. ठीक आहे, ऑप्शन 4 याचा आन्सर देतोय मी, एकही नाही, वरीलपैकी सर्व, ऑप्शन 4. राईट फ्रेंड्स, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी कोणते जैविक खत म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर जमिनीची पोषकता वाढवते? जैविक खताचा अर्थ कळतो का तुम्हाला? म्हणजे सजीवांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी बनवलेला घटक. खत काय करतं? जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतं, जमिनीची सुपीकता वाढवते. जैविक खत म्हणजे जे की सजीवांपासूनच, एखाद्या वनस्पतीपासून, एखाद्या प्राण्यापासून, एखाद्या सूक्ष्मजीवापासून बनवलंय, ज्याचा पर्यावरणावर कसलाच परिणाम नसतो, जे की पर्यावरण पूरक असतं, त्याच्यामुळे पोल्युशन होत नाही, त्याला जैविक खत म्हणतो. तर बघा, आधी तर काही त्यांनी आपल्याला नावं दिलेत. पहिलं राइझोबियम. तर हे अगदी बरोबर आहे मित्रांनो. राइझोबियम काय माहिती तुम्हाला? एक बॅक्टेरिया आहे. राइझोबियम एक जीवाणू आहे. हा जीवाणू जो आहे राइझोबियम नावाचा, हा मित्रांनो आपल्याला शिंबावर्गीय वनस्पती जे असतात, शेंगाधारी कुळातले, ज्याला आपण लेग्युमिनस प्लांट्स म्हणतो, लेग्युम्स, जसं की तूर, मूग, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, त्यांच्या मुळाच्या गाठीत राहताना पाहायला मिळतो. तर हा काय करतो? मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवत असतो, बरोबर आहे. तर हा जीवाणू वापरून आपण खत बनवू शकतो, त्याला जैविक खत पण म्हणतात. तर अगदी बरोबर आहे, हे आहे जैविक खत म्हणून राइझोबियमचा वापर होतो. पुढे आहे एनाबेना. हे पण आहे मित्रांनो. एनाबेना एक शैवाल आहे. एनाबेना एक नीलहरित शैवाल आहे, ज्याला आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो, किंवा तुम्ही त्याला ब्लू ग्रीन अल्गी पण म्हणू शकता. नोस्टोक, एनाबेना, ऐकत का ना आपण? एनाबेना हे जे शैवाल आहे हे शक्यतो आता शेतीमध्ये आढळतं. ते पण जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतं. याचा उपयोग करून पण तुम्ही खत बनवू शकता, जैविक खत, बरोबर आहे. तिसरं ऍझेटोबॅक्टर. इथं ऍझेटोबॅक्टर पाहिजे होतं, ऍझेटोबॅक्टर. आता हा पण एक बॅक्टेरिया आहे मित्रांनो. हा मातीमध्ये मुक्तपणे राहत असतो, फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया म्हणतात याला. हा पण मातीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतो, खतासारखं काम करू शकतो, तो आहे हा पण. आणि अझोस्पिरिलम, यस, अझोस्पिरिलम जे आहे हा पण एक बॅक्टेरिया आहे, जो जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतो. म्हणजे इथं दिलेले सगळेच्या सगळे सूक्ष्मजीव जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतात, म्हणून आपण त्यांचा खत निर्मितीसाठी वापर करतो, त्यांचा पर्यावरणावर कसलाही दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत नाही. अ, ब, क, ड सगळेच आहेत, त्यामुळे याचंही उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 द्यावं लागेल, वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, प्रौढांमध्ये एक सामान्य आजार डायबिटीज मेलिटस याच्या संदर्भात योग्य विधान निवडा. 4 विधानं दिलेले आहेत, योग्य विधान आपल्याला निवडायचे. ऐकलंय का तुम्ही डायबिटीज मेलिटस? मित्रांनो, डायबिटीज मेलिटस जे आहे, डायबिटीज मेलिटस यालाच आपण सामान्य भाषेमध्ये मधुमेह म्हणतो. मधुमेहाचं जे एक टेक्निकल नाव आपण म्हणू शकतो, मेडिकल फील्ड मधलं नेम, ते आहे डायबिटीज मेलिटस. मधुमेहाला नॉर्मली आपण डायबिटीज म्हणतो, पण डायबिटीज मेलिटस हे त्याचं कॉमनली यूज केलेलं नेम आहे. तर मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी जास्त होते का? बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे शुगर पण म्हणतात त्याला. डायबिटीज मध्ये ब्लड शुगर लेवल वाढते, रक्तातील साखरेची पातळी कमी, चुकीचं आहे. रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी, इन्सुलिनची पातळी कमी, अगदी बरोबर. बघा, मधुमेह होण्याचं कारणच असतं शरीरामध्ये इन्सुलिनचा अभाव झाल्यामुळे. तुम्हाला माहित असेल आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवत असतो इन्सुलिन. मग इन्सुलिन तयार करण्याची जबाबदारी असते स्वादुपिंडाची. मग कधी कधी काय होतं, इन्सुलिन नीट तयारच होत नाही, कमी तयार होतं. इन्सुलिन कमी तयार झाल्यामुळे रक्तामध्ये साखर वाढायला लागते. ठीक आहे, तर क बरोबर आहे. आणि रक्तातील उच्च इन्सुलिन नाही.
इन्सुलिन कमी होतं म्हणून रक्तात साखर वाढते. अ आणि क याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे मधुमेह आजाराबद्दल. त्यामुळे 3 नंबर या प्रश्नाचं उत्तर. चला बरं पुढे. ऑर्थ्रोपोडा प्राण्यांचा संघ दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑर्थ्रोपोडा कळते का तुम्हाला? ऑर्थ्रोपोडा म्हणजे कीटकांचा संघ. सगळ्यात मोठा संघ ह्या प्राण्यांची संख्या असणार. यामध्ये सगळे कीटक येतात. ऑल इन्सेक्ट्स, झुरळ, डास, माशी, ढेकूण, गोचीड, उवा, त्यानंतर फुलपाखरू, मधमाशी, खेकडा, कोळी, विंचू, गोम सगळे. या ठिकाणी खेकडा प्राणी ऑर्थ्रोपोडामध्ये येतो. झुरळ पण येतो. तारा मासा येत नाही. तारा मासा म्हणजे स्टारफिश हा दुसऱ्याच संघामध्ये येतो ज्याचं नाव आहे एकायनोडर्माटा. तारा मासा कोणत्या संघात येतो मित्रांनो? एकायनोडर्माटा. आणि स्क्वेड जे आहे मित्रांनो हे मोलुस्का मध्ये येणारा प्राणी आहे. मोलुस्का, गोगलगाय, शिंपले, ऑक्टोपस या संघामध्ये येतो हा स्क्वेड. त्यामुळे हा ऑर्थ्रोपोडा येत नाही. फक्त अ आणि बच आहेत जे ऑर्थ्रोपोडाची उदाहरणे आहेत. त्यामुळे याचं उत्तर 2 नंबर. प्राणी उदाहरणे त्या संघानुसार तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जवळपास 11 संघ आहेत आपल्याकडे. पाठीचा कणा नसणाऱ्यांचे 10 आहेत. पाठीचा कणा असणाऱ्यामधला 1 आहे मेन. हे 11च्या 11 संघातले तुम्हाला उदाहरणं पाठ पाहिजे. एक्झाम्पल कोणत्या संघाबद्दल कधी कुठे उदाहरण आपल्या परीक्षेमध्ये सांगता येत नाही. एक्झाम्पल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अवयव रेनिन एंजिओटेन्सिन या प्रक्रियेत भाग घेतात? बघा आपल्या बॉडीमध्ये एक प्रक्रिया असते रेनिन एंजिओटेन्सिन मेकॅनिझम. रेनिन, आर म्हणजे रेनिन, ए म्हणजे एंजिओटेन्सिनोजेन किंवा एंजिओटेन्सिन. आता एम म्हणजे मेकॅनिझम. हे एक मेकॅनिझम आहे मित्रांनो आपल्या बॉडीचं. असं मेकॅनिझम आहे ज्यामध्ये आपला ब्लड प्रेशर जो आहे तो कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपली बॉडी वेगवेगळे हार्मोन्स तयार करत असते. आता हे रेनिन जे आहे, रेनिन, व्हॉट इज रेनिन? रेनिन एक संप्रेरक आहे. इट इज अ हार्मोन जे मुख्यत्वे आपल्या किडनीमध्ये स्त्रवलं जातं. किडनी, वृक्क जे रक्तात मिसळताना आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतं. एंजिओटेन्सिन जे आहे किंवा एंजिओटेन्सिनोजेन हे पण मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये स्त्रवलं जातं. हे पण ब्लड प्रेशर रेग्युलेट ठेवतं. आपल्या ऍड्रिनल ग्लँड्स, अधिवृक्क ग्रंथी. तर आपल्या शरीरामध्ये काही अवयव आहेत जे या प्रक्रियेत भाग घेतात, हे संप्रेरक तयार करणे वगैरे. तर या अवयवामध्ये किडनी तर आहेच, अधिवृक्क ग्रंथी आहे जी आपल्या किडनीवर बसलेली असते, ऍड्रिनल ग्लँड. हृदयाचा पण समावेश असतो, फुफ्फुस पण असतं आणि मेंदूचा हायपोथॅलॅमस पण असतो. त्यामुळे याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. आपलं किडनी, ऍड्रिनल ग्लँड, हार्ट, लंग्स आणि हायपोथॅलॅमस. मेंदूचाही समावेश असतो. मेंदूही रेग्युलेट करत असतो आपल्या ब्लड प्रेशरला. त्यामुळे रेनिन एंजिओटेन्सिनोजेन या प्रक्रियेमध्ये हे सगळे भाग घेतात. ऑप्शन 1 याचं उत्तर आपण देत आहोत. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा बघा. जोड्या लावायच्या. डाव्या बाजूला सायंटिस्टचे नाव आहे, उजव्या बाजूला त्यांचं योगदान आहे. सगळ्यात पहिलं कार्ल लिनियस. बघा कार्ल लिनियस यांना वर्गीकरण शास्त्राचे जनक म्हणतात, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. सगळ्यात पहिल्यांदा सजीवांचं वर्गीकरण यांनीच केलं होतं. मित्रांनो कार्ल लिनियस यांनी सजीवांचं वर्गीकरण 2 सृष्टीमध्ये केलं होतं. पहिली होती वनस्पती, दुसरी होती प्राणी. व्हेजिटेबलिया अँड ॲनिमलिया. वनस्पती म्हणजे त्याला आपण प्लांटाय असं बी म्हणू शकतो. द्विसृष्टी पद्धत त्यांनी मांडली होती. त्यामुळे या ठिकाणी अ ची जोडी 1 सोबत लागणार. त्यानंतर हेकेल नावाचे जे शास्त्रज्ञ होते, हेकेल यांनी काय केलं? सजीवांचं 3 सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं होतं. त्रिसृष्टी पद्धत, 3 किंगडम सिस्टम. वनस्पती, प्राणी आणि त्यांनी जी नवीन तिसरी सृष्टी याच्यामध्ये ऍड केली होती प्रोटिस्टा होती. प्रोटिस्टा म्हणजे आदिजीव. प्रोटिस्टा, प्रोटोझोआ ज्याला आपण मराठीमध्ये आदिजीव म्हणतो ते येतात. वनस्पती, प्राणी आणि आदिजीव यांची त्रिसृष्टी पद्धत. बरोबर आहे. तो ब ची जोडी 2 सोबत लागते. त्यानंतर चॅटन या सायंटिस्टने काय केलं? सजीवांचे 2 गट पाडले होते. आता यांनी सृष्टी नव्हत्या मांडल्या, ऍक्च्युली यांनी गट बनवले होते. ठीक आहे, 2 गट होते. त्यांचं नाव बरोबर दिलं येतं, आदि केंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय. आदि केंद्रकीय म्हणजे प्रोकॅरियोट्स, दृश्य केंद्रकीय म्हणजे युकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट म्हणजे काय? अशा पेशी ज्या पेशीमध्ये केंद्रक जे आहे ते केंद्रकाभोवती आवरण नाही. आणि दृश्य केंद्रकीय म्हणजे युकॅरियोट, अशा पेशी ज्यांच्या केंद्रकाभोवती आवरण आहे. ठीक आहे, तर हे बरोबर लावले त्यांनी, जोडी बरोबर लावले. आणि लास्ट कोपलँड या सायंटिस्टने
चतुसृष्टी पद्धत मांडलेल्या सजीवांचं 4 सृष्टीत वर्गीकरण केलं होतं, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. अगदी बरोबर. तो सगळेजण त्याच्या समोरच आहे. 1 2 3 4 असा पर्याय आपल्याला 1 नंबरला दिसतोय. अ ब क ड च 1 2 3 4 असंच या ठिकाणी जोड्या लागतात. पुढचा प्रश्न रक्तद्रव्याबाबत आहे, ज्याला इंग्लिशमध्ये प्लाझ्मा म्हणतात. बघा, आपल्या रक्तामध्ये 2 मेन घटक असतात. पहिला असतो रक्तद्रव्य प्लाझ्मा आणि दुसरं असतो रक्तपेशी, ज्याला ब्लड सेल्स म्हणतात. तर मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट आहे रक्तद्रव्य हा फिकट पिवळसर रंगाचा चिवट द्रव्य आहे. अगदी बरोबर. तर मित्रांनो, स्ट्रॉ कलर्ड येल्लोइश असं थोडं व्हिस्कस प्लाझ्मा. आपल्या रक्तामध्ये 55% प्रमाण याच असतं मित्रांनो. 55% आपल्या रक्तामध्ये रक्तद्रव्यच असतं, प्लाझ्मा. तर हे थोडस पिवळसर रंगाचं आहे. 55% त्याचं प्रमाण आहे. त्या रक्तद्रव्यामध्ये 90 ते 92% पाणी आहे आणि 6 ते 8% प्रथिने. हे पण बरोबर आहे. आता आपण बघितलं, आपल्या शरीरामध्ये जवळपास 5 ते 6 लिटर रक्त आहे. मग या 6 लिटर मध्ये 55% तर प्लाझ्माच आहे आणि या 55% म्हणजे या 3-3.25 लिटर मध्ये 90% पाणी आहे. बरोबर. म्हणून आपण म्हणतो रक्तामध्ये अर्ध पाणीच असतं. ठीक आहे. आणि 6 ते 8% प्रथिने पण असतात. बरोबर आहे. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रिनोजेन अशी काही प्रोटीन्स पण असतात प्लाझ्मामध्ये. आणि लास्ट, परासरणीय समतोल राखण्यात ग्लोब्युलिनची गरज भासते. तर मित्रांनो, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ग्लोब्युलिन हे प्रथिन आहे, प्रथिन प्लाझ्मामध्ये असणार. ग्लोब्युलिनचं काम परासरण समतोल नाहीये. ग्लोब्युलिनचं काम आहे इम्युनिटी मेंटेन ठेवणे, रोग प्रतिकारक क्षमता, माणसाची इम्युनिटी सक्षम बनवणे, हे काम असतं ग्लोब्युलिनचं. त्यामुळे ड चुकीचे, आपल्याला चुकीचंच विधान निवडायचं होतं. त्यामुळे फक्त ड असा पर्याय 4 नंबर, ओनली डी. नेक्स्ट, माणसाच्या डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला काय म्हणतात? हे बघा, आपला जो डोळा आहे, आपल्या डोळ्याचा सगळ्यात बाहेरचा जो भाग आहे, जो एकदम पारदर्शक असतो, ज्याला आपण पारपटल म्हणतो. बरोबर आहे. त्याला पारपटल असं म्हणतात बऱ्याचदा. त्याला इंग्लिशमध्ये कॉर्निया म्हणतात, सगळ्यात बाहेरचा भाग. मित्रांनो, हा पूर्णपणे पारदर्शक असतो. याची रचना वक्राकार असते. जर का समजा या पारपटलाच्या वक्रीभवनात बदल झाला तर डोळ्यामध्ये जो प्रकाश शिरणार असतो ना, तो व्यवस्थित शिरत नाही. तो वेगवेगळ्या दिशांना अशा प्रकारे डायव्हर्ट व्हायला लागतो. त्यामुळे नीट प्रतिमा वगैरे तयार होत नाही. या दोषाला ऍस्टिग्मॅटिझम म्हणतात. हा आजार ऍस्टिग्मॅटिझम म्हणून ओळखला जातो. याला मराठीमध्ये या ठिकाणी जे नाव आहे दृष्टिवैषम्य, दृष्टिवैषम्य ऍस्टिग्मॅटिझम. हा असा आजार आहे ज्यामध्ये प्रकाश किरणे नीट शिरत नाहीत डोळ्यामध्ये नीट दिशेनं, आणि एका बिंदूमध्ये ती एकत्र येण्याच्या ऐवजी ती वेगवेगळ्या पॉइंट्सवर एकत्र येतात. त्यामुळे एक लाईन इमेज तयार होते. मग डोळ्यामध्ये एक बिंदू प्रतिमा तयार होत नाही, लाईन इमेज तयार होते. बऱ्याचदा बाहेरून डोळ्यावर आघात झाल्यामुळे, ऍक्सिडेंट झाल्यामुळे कधी कधी होऊ शकतं असं. हा जो सगळ्यात बाहेरचा भाग आहे त्याची रचना चेंज होऊ शकते. ठीक आहे. काय द्यायचं उत्तर मित्रांनो? ऍस्टिग्मॅटिझम. ऍस्टिग्मॅटिझम हा कॉर्नियाच्या शेप मध्ये झालेल्या डिफेक्टमुळे होणारा आजार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, डाव्या बाजूला जीवाणूंचे प्रकार दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला त्यांचे उपयोग दिले. तर अचूक जोड्या निवडायच्या. म्हणजे कोणतं योग्य आहे, करेक्ट असणाऱ्या जोड्या. पहिलं, बॅसिलस मायकोडियस, वनस्पती व प्राण्यांचा अपघटन, मेलेल्या. अगदी बरोबर आहे. हा जो बॅक्टेरिया मित्रांनो, बॅसिलस मायकोडियस, हा बॅक्टेरिया डिकम्पोजिंग बॅक्टेरिया आहे. मेलेली वनस्पती, मेलेला प्राणी यांच्या शरीराचं डिकम्पोजिशन तो करायला लागतो, विघटन. तर करेक्ट आहे, अगदी बरोबर आहे. दुसरं, ऍझेटोबॅक्टर ऍसिटी, नायट्रोजनचे स्थिरीकरण. मगाशी पण बघा जैविक खताचा एक प्रश्न आला होता, तिथं आपण सांगितलं होतं ऍझेटोबॅक्टर नावाचा जो जीवाणू आहे तो मातीमध्ये आढळतो मुक्तपणे आणि तो मृदेमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवतो. अगदी बरोबर आहे स्टेटमेंट किंवा जोडी अगदी बरोबर आहे. रायझोबियम, ऍझेटोबॅक्टर, नोस्टोक, क्लोस्ट्रिडियम, बरेच बॅक्टेरिया आहेत जे नायट्रोजनचं प्रमाण मात्रेमध्ये वाढवतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण म्हणजे जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवणे, त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. ई कोलाय जो आहे इंटरफेरॉनची निर्मिती करतो. यस मित्रांनो,
लॅबोरेटरीज मध्ये ई कोलाई कॅन बी सिंथेसाइज्ड टू प्रोड्यूस इंटरफेरॉन्स. आता इंटरफेरॉन काय असतात? इंटरफेरॉन म्हणजे विषाणू विरुद्ध लढणारी औषधं, अँटीव्हायरल मेडिकेशन. यस, तर मित्रांनो ई कोलायचा वापर केला जाऊ शकतो इंटरफेरॉन निर्मितीसाठी. आणि लॅक्टोबॅसिलस ब्रुईस कॉफी निर्मिती बरोबर आहे, सगळं बरोबर आहे जोड्या. हे चारही बॅक्टेरिया त्यांच्या कामासोबत अचूकपणे जोडलेले आहेत. आपल्याला अचूकच जोड्या निवडायच्या होत्या, सगळ्या बरोबर असं म्हणून पुढे चलूया आपण. विशिष्ट उष्माधारकतेच्या बाबतीत योग्य विधान ओळखा. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, बघा हीट या टॉपिक वरचा हा प्रश्न आहे. विशिष्ट उष्माधारकता, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, त्याच्याबद्दल विधान, योग्य विधान निवडायचं. पहिलं, एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजेच विशिष्ट उष्माधारकता. अगदी बरोबर, ही व्याख्याच आहे. हीट कॅपॅसिटीची ही व्याख्याच आहे. काय असतं बघा हीट कॅपॅसिटी? एखादा पदार्थ आहे तुमच्याकडे, तुम्हाला त्या पदार्थाचं टेम्परेचर वाढवायचंय. कितीने वाढवायचे? 1 डिग्री सेल्सिअसना. तर जी हीट तुम्हाला त्याला द्यावी लागेल त्याच हीटला त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. करेक्ट स्टेटमेंट आहे, एकदा काही चुकीचं नाही. दुसरं, सी या अक्षराने दर्शवतात, बरोबर आहे. हीट कॅपॅसिटी सी हे चिन्ह यूज केलं जातं. किलो कॅलरी या एमकेएस एककात मोजतात, चुकीचं आहे. बघा हीट कॅपॅसिटीचं जे एसआय एकक असतं मित्रांनो असतं ते असतं जूल पर किलोग्रॅम केल्विन. हे आहे एकक, किलो कॅलरी नाही. ऍक्च्युली कॅलरी हे एसआय एकक नाहीच आहे, एमकेएस एकक नाहीच आहे ऊर्जेचं, उष्णतेचं. जूल असतं, जूल. जूल प्रति किलोग्रॅम केल्विन हे एसआय एकक किंवा एमकेएस एककालाच एसआय एकक पण म्हणतात. हे एकक असलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट चुकलं. आणि चौथं, पाण्याची विशिष्ट उष्णता सगळ्यात कमी आहे, चुकीचं आहे मित्रांनो. पाणी प्रसिद्धच याच्यासाठी आहे की पाण्याची हीट कॅपॅसिटी खूप जास्त आहे. पाण्याची उष्माधारकता कमी नसते, खूप जास्त असते, म्हणून पाणी लवकर तापत नाही. सो अ आणि ब इथं योग्य विधान आहे. आपलं योग्यच विधान निवडायचं होतं, फक्त अ आणि ब. तसा पर्याय कुठे आहे? 4 क्रमांकाला. ऑप्शन 4 याचं उत्तर आपण देत आहोत, फक्त अ आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. जर 0.2 एम्पियर एवढी विद्युत धारा, बघा जे दिले त्याआधी नोट डाऊन करूया. आय दिले करंट 0.2 एम्पियर, 418 ओहम रोधाच्या रेजिस्टन्स दिलाय आर 418 ओहम. कार्यतून 1 मिनिटासाठी टाइम दिलेला आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मिनिटाला सेकंदात करून घ्यायचं, याचा 1 सेकंद असतं. तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल? हीट काढायची पण ती कॅलरी मध्ये काढायची. आता मित्रांनो जूलच्या नियमानुसार, जूल नावाच्या शास्त्रज्ञाने एक नियम मांडला होता की कशी हीट काढायची. एखाद्या तारेतून विद्युत धारा प्रवाहित केल्यानंतर तिथं जी उष्णता उत्पन्न होती ती कशी काढायची. तर जूलच्या नियमाचं एक सूत्र आहे, एच इज इक्वल टू I² RT डिवायडेड बाय 4.18. जर कॅलरीत उष्णता काढायची असेल तर हे सूत्र यूज करतात, I² RT भागिले 4.1. आता ठेवूया किमती, चला एक एक किंमत ठेवूया त्याच्या जागी. आयचा वर्ग 0.2 चा वर्ग गुणिले आर. आर किती आहे? 418. टी टाइम किती आहे? 60 सेकंद. 60 भागिले परत एकदा 4.18. चला करा आता कॅल्क्युलेशन. 0.2 चा वर्ग 0.04. बाकी आकडे सगळे आपण जसला तसे लिहूयात. खालचा हा पॉइंट वरचा हा पॉइंट कॅन्सल, म्हणजे वर फक्त 4 राहिलं, 418 राहिलं, 60 राहिलं आणि खाली 418 उरलं. खालचं 418 वरचं 418 कॅन्सल. सो 24 आणि 0 240 कॅलरी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यावर उत्तर येऊन जातं. अंतर्वक्र आरशावर आपाती किरण मुख्य नाभीतून जाऊन पडला तर परावर्तनानंतर तो किरण, बघा अंतर्वक्र आरसा कसा असतो? कॉन्केव्ह मिरर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. अंतर्वक्र आरसा असा आरसा मित्रांनो ज्याची आतली बाजू परावर्तक आहे आणि बाहेरच्या बाजूला रंग दिलेला आहे, खडबड 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 बनवलेला आहे. ठीक आहे. आता हा एक मुख्य अक्ष असतो. आता इथे कुठेतरी याची नाभी असेल, नाभी म्हणजे फोकस. आता काय म्हटलं बघा, आपण प्रकाश टाकतोय पण कसं टाकतोय? मुख्य नाभीतून. असा जर प्रकाशाचा किरण टाकला, सरळ जर टाकला आपण असा मुख्य नाभीतून जाऊन पडतो, तो आरशावर आदळतो आणि काय होतं? तो किरण अशा प्रकारे
वापस फिरतो, रिफ्लेक्ट होतो. हा जो मुख्य अक्ष आहे ना, या मुख्य अक्षाला समांतर जात असतो मित्रांनो, पॅरलल टू मेन ऍक्सिस. म्हणजे याचं उत्तर 3 नंबर असेल, मुख्य अक्षाला समांतरच आहे. जेव्हा पण किरण अशी आपण टाकतो या फोकस मधून आपल्या आरशावर, त्यावेळेस ती त्या मुख्य अक्षाला समांतर, हा जो मधला अक्ष आहे त्याला समांतर जायला लागतात, पॅरलली जातात ते या आपल्या प्रिन्सिपल ऍक्सिसला, मुख्य अक्षाला. त्यामुळे याचं उत्तर 3 येईल. आता हा प्रश्न जो आहे तो कॉन्केव्ह मिररच्या ज्या रे डायग्राम्स असतात त्याच्यावर अवलंबून आहे. तर या पुढच्या प्रश्नाकडे, खालीलपैकी कोणकोणती उपकरणे विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावर कार्य करतात? याला आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतो. बघा मित्रांनो, विद्युत धारेचा जो चुंबकीय परिणाम असतो तो हा परिणाम असतो, एखादा वाहक घ्या, त्या वाहकातून करंट पाठवा, तर त्या वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होतं, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. याचा शोध सगळ्यात पहिल्यांदा ओरेस्टेड नावाच्या शास्त्रज्ञाने लावला होता. तर याच तत्वावर काम करणारी खूप सारी उपकरणं आहेत, जसं की आपल्याकडे आज मोटर आहे, इलेक्ट्रिक मोटर. इलेक्ट्रिक मोटर याच तत्वावर काम करते. याच्या व्यतिरिक्त अॅमीटर, व्होल्टमीटर सगळे. आता हे गॅल्व्हॅनोमीटर त्यांनी म्हटलंय, बरोबर, हे उपकरण आहे जे करंट मोजायला यूज करतात, एकदम सूक्ष्म प्रमाणातला जो करंट असतो तो मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर. ट्रान्सफॉर्मर चुकीचं आहे मित्रांनो. ट्रान्सफॉर्मर जे आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर काम करतात, EMI, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. ट्रान्सफॉर्मर मध्ये हा सिद्धांत वापरला जात नाही, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा परिणाम यूज करतात ट्रान्सफॉर्मर मध्ये, जनरेटर मध्ये. त्यामुळे ब नाही येणार. दूरध्वनी कर्णश्रवणी, याला आपण टेलिफोन म्हणू शकतो, आपलं जे नॉर्मल टेलिफोन ते पण असतं. आणि विद्युत घंटा म्हणजे इलेक्ट्रिक बेल, आपल्या घराच्या बाहेर जी बेल बसवलेली असते, बेल किंवा लाऊडस्पीकर, त्याच्यामध्ये चुंबक वापरतो की नाही, आणि वीज पण लागते, तर ते विद्युत धारेच्या चुंबकीय परिणामावर आहे. अ, क आणि ड एवढे तिघ आहेत बघा. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. पर्याय क्रमांक 3 येणार मित्रांनो उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, 25 वॅटचा दिवा रोज 5 तास वापरला तर एप्रिल महिन्यामध्ये किती युनिट वीज वापरली जाईल? हे बघा, आता दिवा 25 वॅटचा आहे, याचा अर्थ तो 1 तासामध्ये 25 वॅट एवढी पॉवर घेतो. रोज 5 तास चालला, मग एका दिवसासाठी, एका दिवसाचा विचार केला आपण, एका दिवसासाठी टोटल किती वॅट घेते ते बघूया आपण. एका तासात 25 वॅट घेतं, मग रोज 5 तास चालतं, मग 25 गुणिले 5 125 वॅट. ठीक आहे, ओके. 125 वॅट एका दिवसामध्ये कन्झम्पशन असणार आहे जर आपण पॉवरचा विचार केला तर. आता त्यांनी विचारले किती युनिट वीज वापरली जाईल. युनिट मध्ये वीज काढायची आपल्याला. आता टोटल युनिटचा अर्थ कळतो तुम्हाला. 1 युनिट म्हणजे किती? 1000 वॅटला 1 युनिट म्हणतात मित्रांनो. ज्यावेळेस 1000 वॅट एवढी पॉवर कन्झ्युम होते तेव्हा लाईट बिल 1 युनिट येतं. मग इथे 125 वॅट आहे, यालाच आपण 0.125 युनिट म्हणू शकतो. यस, म्हणू शकतो मित्रांनो, काहीच अडचण नाही. 125 वॅटला 0.125 युनिट म्हणू शकता. 1000 वॅटला 1 म्हणतात, 500 वॅटला 0.5, मग तसंच 125 वॅटला 0.125 युनिट. आता आपल्याला काय करायचं? एप्रिल महिन्यासाठी काढायचं. एप्रिल मंथ. मला सांग, एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतं की नाही? दिवस तुम्हाला माहिती आहे कोणत्या महिन्यात? मोस्ट ऑफ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. मार्च महिन्यात 31 असतात, एप्रिल मध्ये 30 असतात. एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे 30 दिवस आहेत. एका दिवसात एवढं युनिट यायला लागलं, त्याला 30 ने गुणा. आता 0.125 ला 30 ने गुणा करा. गुणाकार किती येतो बघा. 5 3 15 ला 5, हात चाला 1, 5 2 10, सॉरी 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3, पुढचा एक 0. आता 0.3 ने द्यायचा आहे, तर 3.75 शून्य, म्हणजे 3.75 युनिट येते बघा टोटल लाईट जे बिल येते युनिट मध्ये. 3.75 युनिट. ऑप्शन 1 याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन 1. पुढे जोड्या लावायच्या. डाव्या बाजूला काही केमिस्ट्री मधले सिद्धांत, नियम, लॉज दिलेत. उजव्या बाजूला सायंटिस्टचे नाव दिलेत. पहिलं, वस्तुमान अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे आधीच एकूण वस्तुमान नंतरचं एकूण वस्तुमान सारखं राहतं. वस्तुमान रासायनिक प्रक्रियेत नष्ट करता येत नाही असा नियम ज्यांनी मांडला ते केमिस्ट्रीचे फादर आहेत, रसायनशास्त्राचे जनक आहेत, आणि त्यांचंच नाव आहे अँटोनी लॅव्हायसर. अँटोनी लॅव्हायसर. पहिलं जे आहे ते अ सोबतच जोडी लागतं. आता निश्चित प्रमाणाचा नियम म्हणजे फिक्स्ड प्रपोर्शन, लॉ ऑफ फिक्स्ड प्रपोर्शन, हा देखील प्रोस्ट यांनी मांडलेला आहे. त्याची जोडी ब सोबत दिलेली आहे. प्रमाणातील विविधतेचा नियम, प्रमाणातील विविधतेचा नियम त्याला म्हणतात मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ.
लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन हा जॉन डॉल्टनने मांडलेला आहे आपल्याला, डाल्टन सोबत. गे लुसाक यांचा नियम, गे लुसाक यांचा जो नियम आहे तो व्हॉल्यूमच्या संदर्भात आहे, तो गे लुसाक नावातच आहे. सो अ ब क ड असं जशा तसं आहे बघा, त्याच्या समोर 1 2 3 4 समोर अ ब क ड जशा तशा जोड्यात 2 नंबर याचं उत्तर आपल्याला निवडावं लागेल, अ ब क. ठीक आहे. नेक्स्ट, वाहकाचा रोध रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर हा नेहमी, विद्युतधारा टॉपिक मध्ये आपण शिकतो रेजिस्टन्स कोणाचा जास्त असतो कोणाचा कमी असतो. इथं म्हटलं की रोध कशा कशावर अवलंबून आहे, वाहकाचा रोध घनतेवर अवलंबून असतो, चुकीचं आहे. हे बघा, वाहकाचा रोध घनतेवर काहीही जास्त प्रमाणात अवलंबून नाही. रोध म्हणा रोधकता म्हणा यांचा घनतेशी तेवढा जास्त संबंध येत नाही जेवढा तापमानाशी, लांबीशी किंवा क्षेत्रफळाशी येतो. तो घनतेवर रोध जास्त प्रमाणात अवलंबून नसतो मित्रांनो, त्यामुळे अ चुकीचं आहे. दुसरं, पदार्थाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते, बरोबर आहे. क्रॉस सेक्शनल एरिया, जेवढं पदार्थाचं क्षेत्रफळ जास्त तेवढा रोध कमी असतं मित्रांनो. रोध हा वाहकाच्या क्षेत्रफळाला व्यस्तानुपाती असतो. मोर द एरिया लेस द रेजिस्टन्स, लेस द एरिया मोर द रेजिस्टन्स. सो ब बरोबर आहे, रोध नेहमी याच्यावर अवलंबून आहे. आणि पदार्थाच्या लांबीवर, यस, जेवढी लांबी जास्त कंडक्टरची तेवढा रोध पण जास्त, जेवढी लांबी कमी तेवढा रोध कमी. सो ब आणि क इथं आहेत ज्यांच्यावर रोध अवलंबून आहे, तसा पर्याय आपल्याला 3 नंबरला दिलेला दिसतोय. ऑप्शन 3 याचं उत्तर देऊया आणि पुढे चलूया. खालीलपैकी कोणते उदाहरण हे विराम अवस्था जडत्व एनर्शिया ऍट रेस्ट चे नाही म्हटलंय. विराम अवस्थेत जडत्व म्हणजे काय मित्रांनो, एनर्शिया. जडत्व म्हणजे आपली आहे तीच स्थिती मेंटेन ठेवणे. एखादी वस्तू गतीमध्ये असेल तर गतीमध्येच राहण्याचा प्रयत्न करते, त्याला गतीचे जडत्व म्हणतात. एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहण्याचा प्रयत्न करते, त्याला स्थिर अवस्थेचे जडत्व म्हणतात. काय नाहीये स्थिर अवस्थेचं जडत्व? पहिलं, बस अचानक सुरू झाल्यावर प्रवाशांना मागच्या दिशेने झटका बसतो, हे आहे. बघा, प्रवासी बसमध्ये बसलेले आहेत किंवा उभे आहेत, स्थिर आहेत, सध्या गतीमध्ये आहेत का? नाही. अचानक बस पुढे चालली, प्रवासी मागे झुकले जातात का? कारण प्रवाशांचं शरीर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतं. तर हे उदाहरण आहे स्थिर विराम अवस्थेचं जडत्व आहे. फांदी हलवल्यावर झाडावरून फळ खाली पडते, यस. फांदी हलवली आपण म्हणजे फांदी गतीमध्ये आणली, पण ते फळ गतीमध्ये येण्यास विरोध करतं, त्याच्यामुळे ते फळ तिथल्या तिथंच राहण्याचा प्रयत्न करतं, म्हणून ते तिथल्या तिथंच खाली पडतं. तर हे पण या ठिकाणी आपण स्थिर अवस्थेचं किंवा विराम अवस्थेचं जडत्व म्हणू शकतो. बस अचानक थांबल्यावर प्रवाशी पुढे धक्का बसतो, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. हे बघा, बस चालली होती, प्रवासी पण बसमध्ये होते, आता गतीमध्ये होते सगळे. बस थांबली म्हणजे बस विराम अवस्थेत आली, पण प्रवासी गतीमध्येच राहण्याचा प्रयत्न करतात, शरीर गतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतं, म्हणून ते पुढे ढकललं जातं, फेकले जातं. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे आहे हे विराम अवस्थेच्या जडत्वाचं उदाहरण नाहीये, हे आपण म्हणू शकतो गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे इथं पण जडत्व, पण हे गतीचं जडत्व, विराम अवस्थेचं नाही. सतरंजी झटकल्यानंतर धुळीचे कण विराम अवस्थेत राहते, बरोबर. एखादी सतरंजी वगैरे आपण जेव्हा झटकतो त्यावेळेस ते जे कण असतात आतमधले ते तिथल्या तिथंच राहतात, बरोबर आहे. ते सतरंजी सोबत या ठिकाणी गतीमध्ये येत नाहीत, म्हणजे ते त्यांच्या विराम अवस्थेचं जडत्व फॉलो करतायत. सो एनर्शिया ऍट रेस्ट आहे त्या ठिकाणी. 3 नंबर याचं उत्तर देऊया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, न्यूटनचा कोणता गतीचा नियम हा संवेगाबद्दल माहिती देतो, संश्लेषाली दर्शवतो, म्हणजे संवेगाबद्दल माहिती देतो, संवेगाला दर्शवतो, संवेगाच्या अक्षयतेला दर्शवतो. हे बघा, न्यूटनने 3 नियम मांडले गतीचे. पहिला नियम जडत्वाचा आहे, न्यूटनचा पहिला गतीचा नियम जडत्वाचा आहे, ज्याला गॅलिलिओचा नियम पण म्हणतात, लक्षात असू द्या. न्यूटनचा दुसरा नियम जो आहे तो आहे संवेग परिवर्तनाबद्दल. न्यूटन म्हणतात संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाला समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने असते. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. तर संवेगाबद्दल जो नियम आहे तो दुसरा आहे मित्रांनो, न्यूटनचा दुसरा नियम. याच नियमावरून ते सूत्र आपण फिजिक्स मध्ये काढलेलं आहे, फोर्स F इज इक्वल टू ma. तुम्हाला माहिती आहे बलाचं सूत्र हे याच नियमावरून येत असतं मित्रांनो. आणि तिसरा जो नियम आहे न्यूटनचा तो क्रिया प्रतिक्रिया बलाबद्दल आहे. प्रत्येक क्रियाबलाला समान प्रतिक्रिया बल अस्तित्वात असतं, फक्त त्यांच्या दिशा विरुद्ध असतात. ऑप्शन 2 याचं उत्तर देऊयात, पुढे चलूयात. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, MRI माहिती तुम्हाला सगळ्यांना. आपल्या बॉडीच्या इमेजेस काढण्यासाठी आपण MRI चा यूज करतो, क्लिअर इमेजेस.
अंतर्गत अवयवाच्या, मेंदू असेल, फुफ्फुस असतील, शरीरामध्ये एकदम जे डेलिकेट ऑर्गन्स असतात, एकदम नाजूक अवयव, त्यांच्या इमेजेस आपल्याला एक्सरे काढून, सीटी स्कॅन काढून जास्त क्लिअर नाही मिळत, अशा वेळेला एमआरआय काढला जातो. एमआरआयच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. पहिलं, एमआरआय मध्ये चुंबकाचा तसेच रेडिओ लहरींचा उपयोग बरोबर आहे. बघा नावाचा अर्थ आहे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. एमआरआय मध्ये चुंबक वापरतात यात काही डाऊटच नाही, मॅग्नेट यूज केला जातो, तसंच रेडिओ लहरी पण वापरल्या जातात. करेक्ट आहे. याचा उपयोग शरीरातील अवयवाच्या प्रतिमा, अगदी बरोबर. कर्करोगात कर्करोगाची व्यापकता तपासण्यासाठी, यस. कॅन्सरची गाठ किती मोठी आहे, किती छोटी आहे, सगळे एमआरआयचे उपयोग आहेत. बघा मित्रांनो लक्षात ठेवा, एक्सरे काढतो की नाही आपण नॉर्मल, एक्सरे पेक्षा जास्त चांगली इमेज सीटी स्कॅन ने मिळते आणि सीटी स्कॅन पेक्षाही चांगली इमेज एमआरआय ने मिळते. हे तीनही टेक्निक्स आहेत ज्या की आपण मेडिकल इमेजिंग टेक्निक्स म्हणतो. या तिघांचाही वापर करून तुम्ही शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या प्रतिमा काढू शकता. पण एक्सरे मध्ये सिम्पली एक्सरेच वापरतात, जास्त काही क्लिअर इमेज नसते. जे कडक कडक कठीण अवयव आहेत शरीरातले, हाडं वगैरे, त्यांच्या प्रतिमांसाठी एक्सरे वापरतात. सीटी स्कॅन मध्ये पण एक्सरेच असतो पण पॉवरफुल असतो. हा एक्सरे जर आणखी थोड्या नाजूक अवयवांचा इमेजेस क्लिअर देतो. आणि एमआरआय मध्ये एक्सरे नसतात, एमआरआय मध्ये चुंबकाचा वापर असतो जास्त करून. कधी कधी रेडिओ लहरी पण वापरल्या जाऊ शकतात. काय मग याचं उत्तर सांगा मला. काही सगळंच बरोबर आहे ना, त्यामुळे याचं उत्तर 4 नंबर येईल. वरीलपैकी सगळे बरोबर. अ ब क तीनही स्टेटमेंट करेक्ट आहे. नेक्स्ट, जूलच्या नियमानुसार, आता जूलचा नियम बघा, जूलचा नियम जो आहे तो उष्णता बाहेर टाकण्याबद्दल आहे. जूलच्या नियमाचं सूत्र H=I²RT. तर इथं एक शब्द राहिला याचा, उष्मा ही विद्युत धारेच्या वर्गाशी समानुपाती असते. आता बघा तुमच्या समोर इथं इक्वेशन लिहिलेलं आहे मी, तुम्ही बघा आता. जूलचा नियमाचं हे सूत्र आहे, एखाद्या तारेतून विद्युत धारा पाठवल्यावर जी उष्णता बाहेर पडते ती काढण्यासाठी जूलचा नियम वापरतात. मग जूलने काय सांगितलं, हीट कशा कशावर डिपेंड आहे, IRT. I म्हणजे करंट, R म्हणजे रेजिस्टन्स आणि T म्हणजे टाइम. करंटचा वर्ग आहे. उष्मा ही विद्युत धारेच्या वर्गाशी समानुपाती, बरोबर. यस. बघा H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I². उष्मा ही विद्युत धारेशी समानुपाती. आता विद्युत धारेशी समानुपाती जे म्हणले त्यांनी, तर विद्युत धारेशी समानुपाती आहे पण जास्त करेक्ट विद्युत धारेच्या वर्गाशी. आता हे स्टेटमेंट काही चुकीचं म्हणता येत नाही मित्रांनो, हे पण बरोबर म्हणू शकतो आपण. याची समानुपाती आहे म्हणू शकतो. विद्युत धारेच्या वर्गाशी समानुपाती म्हणजे विद्युत धारेशी बी समानुपाती आहे. उष्मा ही वाहकाच्या रोधाशी समानुपाती, यस. याची डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R. उष्मा ही कालावधीशी समानुपाती, यस. याची डायरेक्टली प्रोपोर्शनल T. म्हणजे या तिन्ही गोष्टीवर अवलंबून आहे. समानुपाती, तिघांमध्ये काही जरी वाढलं तरी हीट वाढणार असं त्याचा अर्थ. समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. सगळंच बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे. वरीलपैकी सगळे बरोबर, सगळ्यांवर अवलंबून आहे बघा. ठीक आहे. हीट म्हणजे याच्यातलं काही जरी वाढलं, समानुपातीचा अर्थ असतो काही जरी वाढलं तर उष्मा बाहेर पडणारी पण वाढणार. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संयोगातील स्फटिक जलाच्या रेणूंची संख्या समान असते. स्फटिक जल म्हणजे काय, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. आता तुम्ही जर बघितलं इथं जे केमिकल आहे कॉपर सल्फेट, कॉपर सल्फेटचा ऍक्च्युअल फॉर्म्युला हा आहे. याच्यामध्ये 5 पाण्याचे रेणू असतात. त्यानंतर फेरस सल्फेट FeSO4, याच्यामध्ये 7 पाण्याचे रेणू असतात. झिंक सल्फेट ZnSO4, याच्यामध्ये 7 पाण्याचे रेणू असतात. आणि कॅल्शियम सल्फेट CaSO4, याच्यामध्ये 2 पाण्याचे रेणू असतात. तुम्ही बघू शकता या सगळ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. यस, आहे की नाही, आहे. मला सांगा त्यांनी मग काय म्हटले, कोणकोणत्या संयुगात स्फटिक जलाच्या रेणूंची संख्या समान आहे. तर इथं बघा, इथं 7, इथं 7. FeSO4, फेरस आणि झिंक. केवळ ब आणि क असा पर्याय 2 नंबर, बी अँड सी. नेक्स्ट, कार्बन असंख्य संयुगांची निर्मिती करू शकतो कारण बघा, कार्बन पासून निसर्गामध्ये लाखो संयुग तयार झाली आहेत. त्याची कारण विचारत. पहिलं, तो आयनिक व सहसंयुग संयुगे तयार करू शकतो. चुकीचं आहे मित्रांनो. कार्बन आयनिक संयुगे नाही बनवू शकत. कार्बन फक्त सहसंयुज संयुगे बनवू शकतो. आयनिक म्हणजे आयोनिक कंपाऊंड, सहसंयुज म्हणजे कोव्हॅलेंट कंपाऊंड. लक्षात ठेवा कधी पण, कार्बन हा स्वतः अधातू आहे आणि अधातू जे असतात
ते फक्त सहसंयुग संयोगामध्ये अधातू सहसंयुग संयोगामध्ये कार्बन काय करतो बघा, इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. बरोबर. कार्बन कधी इलेक्ट्रॉन सोडतो का आपले किंवा दुसऱ्यांची घेतो का? इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो. मग भागीदारी करतो त्यावेळेस ते सहसंयोज संयुगे तयार करत असतो, कोव्हॅलेंट कंपाऊंड. ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं या आयनिकमुळे. त्याच्यात मालिका बंधन गुणधर्म बरोबर आहे. कॅटिनेशन, मालिका बंधन म्हणजे काय? एक कार्बन दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, असे हजारो कार्बनचे अणू जोडले जाऊ शकतात. लांबलचक शृंखला बनते. कॅटिनेशन पॉवर आहे बरोबर. बहुबंध निर्मिती बरोबर आहे. बहुबंध म्हणजे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, कसलेही बॉन्ड त्याला तयार करता येतात. करेक्ट आहे. त्याची क्रियाशीलता इतरांच्या तुलनेत जास्त आहे, हे चुकीचं आहे मित्रांनो. असं काही नसतं. कार्बनची क्रियाशीलता बाकीच्यांपेक्षा जास्त आहे वगैरे असं काही नाहीये. बाकी पण खूप सारे आहेत ज्यांची क्रियाशीलता जास्त आहे. तर इथं फक्त ब आणि क असायला पाहिजे पर्यायामध्ये, तसा पर्याय थोडा दिसत नाही. थोडंसं क्वेश्चन मध्ये गफलत झाली वाटतं. इथं आपण तिसऱ्या पर्यायाला करूया ब आणि क. फक्त ब आणि क याचं उत्तर द्यायला पाहिजे मित्रांनो आपण. ओनली बी अँड सी. सगळे नाही म्हणता येणार, सगळे नाही म्हणता येणार. कार्बन असंख्य संयुगे तयार करू शकतो याचे कारण आपल्याला सगळे म्हणता येणार नाही. तो आयनिक संयुगे नाही तयार करू शकत आणि त्याची क्रियाशीलता बाकीच्या पेक्षा जास्त असं काही नसतं. नेक्स्ट, कार्बन बद्दलच प्रश्न आहे पण त्याच्या अपरूपाबद्दल आहे. बघा प्रश्न काय याचं उत्तर. चला बघा, हिऱ्यामध्ये कार्बन अणू दरम्यान चतुष्कोणीय त्रिमितीय रचना असते. बघा हिरा जर आपण बघितला, हिऱ्यामध्ये सगळे कार्बनचे अणू असतात आणि प्रत्येक कार्बन आपल्या शेजारच्या 4 कार्बनला जोडलेला असतो. आणि टेट्राहायड्रल म्हणजे चतुष्कोणीय 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनतं. अगदी बरोबर आहे. दुसरं, ग्रॅफाइट मध्ये कार्बन अणू दरम्यान प्रतलीय षटकोनी रचना असते. ग्रॅफाइट मध्ये प्रत्येक कार्बन आपल्या शेजारच्या 3 कार्बनला जोडलेला असतो आणि षटकोन बनतो. षटकोन एका प्रतलामध्ये. षटकोन म्हणजे हेक्सागॉन. हे पण बरोबर. दोन्ही विधानं बरोबर आहेत, काही चुकीचं नाही. हिरा आणि ग्रॅफाइट दोन्ही पण कार्बनची अपरूपे आहेत, एलोट्रॉप्स आहेत. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत 100%. त्यामुळे 3 नंबर याचं उत्तर देऊन आपण पुढे चलूया. रासायनिक अभिक्रियेच्या प्रकारातील चुकीचा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे त्यांनी जोड्या लावून दिलेल्या आहेत, आपल्याला चुकीचं निवडायचं. पहिलं, संयोग कॉम्बिनेशन एकच उत्पादित असते. बघा संयोग अभिक्रियेत कसं होतं मित्रांनो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त साधे पदार्थ एकत्र येतात आणि एकच नवीन पदार्थ तयार होतो. अगदी बरोबर दिलेलं आहे यांनी, काही चुकीचं नाहीये. 2 or more रिएक्टर्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. एकच उत्पादित असते. बरोबर आहे. संयोग अभिक्रिया एकच उत्पादित. दुसरं, अपघटन 2 किंवा अधिक उत्पादित असतात. बघा अपघटनामध्ये कसं असतं, एकच रिएक्टंट असतो पण एकापेक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्त साधे पदार्थ तयार होतात. अगदी बरोबर आहे ही जोडी. म्हणजे इथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपल्याला प्रोडक्ट्स पाहायला मिळतात. तिसरं, विस्थापन अभिक्रिया डिस्प्लेसमेंट एकच अभिक्रियाकारक असते. हे चुकीचे मित्रांनो, असं काही नसतं. विस्थापनामध्ये कसं असतं माहितीये का, एक मूलद्रव्य दुसऱ्या मूलद्रव्याला विस्थापित करतो, त्याच्या जागेवर जाऊन बसतं आणि त्याला त्याच्या जागेवरून हटवतो. असं असतं विस्थापन, डिस्प्लेसमेंट. इथं एकच अभिक्रियाकारक असतं असं काही नाहीये. इथं फक्त एका अभिक्रियाकारकाची किंवा एका मूलद्रव्याची रिएक्टिव्हिटी दुसऱ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे ते दुसऱ्याला हटवतो त्याच्या जागेवरून आणि स्वतः तिथे जाऊन बसतं. त्याच्यामुळे तिसरं चुकीचं आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मग, कारण त्यांनी चुकीचा पर्याय निवडायला सांगितलं होतं. लास्टला आहे दुहेरी विस्थापन, डबल डिस्प्लेसमेंट. दुहेरी विस्थापनात आयनाची अदलाबदल होते. अगदी बरोबर आहे मित्रांनो. दोन वेगवेगळे आपल्याकडे रिएक्टन्स असतात AB प्लस CD. त्याच्यामध्ये एक प्लस मायनस, त्याच्यात पण एक प्लस मायनस. मग हे आपसात अदलाबदल होते आयनांची. याचा प्लस दुसऱ्याच्या मायनस सोबत, दुसऱ्याचा प्लस पहिल्याच्या मायनस सोबत. A आणि D एकत्र येतात, इकडे C आणि B एकत्र येतात. असं असतं. अगदी बरोबर आहे. आयनांची आपसात अदलाबदल होती. आयनिक संयुगे असतात आणि जिथे आयॉन्स एक्सचेंज केले जातात. सो 3 नंबर याचं उत्तर देतोय आपण. पुढच्या प्रश्नाकडे, खालीलपैकी कोणाला व्हिट्रिऑलचे तेल म्हणतात? ऑइल ऑफ व्हिट्रिऑल. ऑइल ऑफ व्हिट्रिऑल, सल्फ्युरिक ऍसिडला ऑइल ऑफ व्हिट्रिऑल म्हणतात मित्रांनो. सल्फ्युरिक ऍसिड जे आहे, तर बऱ्याच काळापासून सल्फ्युरिक ऍसिड मिळवण्यासाठी आपण ऑइल ऑफ व्हिट्रिऑलचा यूज करतो किंवा त्याच्यापासून व्हिट्रिऑलचं तेल मिळवता येतं. सल्फ्युरिक ऍसिड, ग्रीन व्हिट्रिऑल जे असतं ना, ग्रीन व्हिट्रिऑल,
त्याच्यापासून सल्फ्युरिक ऍसिड पण प्राप्त केलं जात असतं, त्याच्यामुळे त्याला आपण व्हिट्रॉलच्या ऑइल मध्ये सल्फ्युरिक ऍसिड माहिती तुम्हाला, एक स्ट्रॉंग ऍसिड आहे H2SO4, त्याला किंग ऑफ केमिकल्स पण म्हणतात, रसायनांचा किंग. पण याचा उपयोग खूप जास्त आहे इंडस्ट्रियल लेवलला, लॅबोरेटरीज मध्ये. लक्षात असू द्या, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आधुनिक आवर्त सारणीबाबत खालीलपैकी कोणते विधान खरं आहे? 2 विधानं दिली आहेत. पहिलं, सगळ्या घटकांची मांडणी डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खाली अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढवण्याच्या आणि रासायनिक गुणधर्मांच्या वाढवण्याच्या क्रमाने केलेले आहे. बरोबर आहे स्टेटमेंट, अगदी बरोबर आहे. बघा, आवर्त सारणी जर तुम्ही बघाल अशा काही उभ्या 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 गटांची मांडणी दिसते, आडव्या रांगा पण आहेत अशा हॉरिझॉन्टल रोज. तर मित्रांनो, इथे तुम्ही डावीकडून उजवीकडे जा किंवा वरून खाली या, अनुअंक वाढताना दिसेल ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, तर बरोबर आहे. दुसरं, समान गटातील मूलद्रव्यांचे कॉन्फिगरेशन सारखे असते. गट म्हणजे उभा स्तंभा, गट म्हणजे जे उभे असतात ना, 18 गट असतात ज्याला आपण ग्रुप्स म्हणतो. एकाच गणातील मूलद्रव्यांची कॉन्फिगरेशन सारखी असते आणि त्यामुळे रासायनिक गुणधर्म समान असतात. अगदी बरोबर आहे. बघा, जे मूलद्रव्य एकाच गटात असतात, एकाच उभ्या स्तंभात, तर समजा एखादा उदाहरण घेतलं आपण, दुसरा बघा, दुसरा जो आहे आपला गण, त्याच्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम असे वेगवेगळे येतात. आता बेरिलियमचा नंबर 4 असतो, 4 असल्यामुळे 2,2. मॅग्नेशियमचा नंबर 12 असतो, 2,8,2. त्याच्यानंतर कॅल्शियमचा नंबर जे आहे तो 20 असतो, 2,8,8,2. तर बघू शकता कॉन्फिगरेशन जे आहे ते सारखे, शेवटच्या कक्षेत सारखे इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे रासायनिक गुणधर्म समान. अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. आपल्याला कोणतं खरं विचारलंय, त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, दोन्हीही, बोथ. पुढे सोडियम कार्बोनेट बद्दल प्रश्न आहे. विधान दिलेले 4 विधानांचा विचार करायचा आहे आणि आपण काय निवडायचंय बघा, कुठे त्याचा वापर केला जातो. वापर, सोडियम बायकार्बोनेट माहिती का तुम्हाला? सोडियम बायकार्बोनेट, ज्याला खाण्याचा सोडा पण म्हणतात, याला बेकिंग सोडा म्हणतात. अगदी बरोबर आहे, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा, NaHCO3. मित्रांनो, सोडियम बायकार्बोनेट पांढरा अस्फटिकी स्थायू आहे. बरोबर आहे, यस. त्यानंतर अग्निशामक दलात याचा कार्बन डायऑक्साईडची निर्मिती झाली. अगदी बरोबर. फायर एक्सटिंग्विशर मध्ये सोडियम बायकार्बोनेट यूज केला जातो कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी. हा खूप फेमस यूज आहे. आणि ऍसिडिटी कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अगदी बरोबर, कारण सोडियम बायकार्बोनेट जो खाण्याचा सोडा आहे तो एक बेस आहे, बेस. तो स्वतः एक आम्लरी आहे, त्यामुळे आपल्याला जर कधी ऍसिडिटी झाली त्याचा उपयोग करतात ती कमी करण्यासाठी. सगळंच योग्य आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 आपण याचं उत्तर देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. अविधान, अस्थिर अणूमधून गॅमा किरणांचे उत्सर्जन झाल्यावर अणुअंकात व अणुवस्तुमानात कोणताही बदल होत नाही. अगदी बरोबर. बघा, गॅमा किरणे जी असतात, गॅमा किरण ज्यावेळेस एखाद्या रेडिओएक्टिव्ह केंद्रातून बाहेर पडतात त्यावेळेस आतमधल्या प्रोटॉन न्यूट्रॉनच्या संख्येवर काहीच परिणाम होत नाही. अल्फा कण बाहेर पडल्यावर अणुअंक 2 ने कमी होतो, अणुवस्तुमान 4 ने. बीटा कण बाहेर पडल्यावर अणुअंक 1 ने वाढतो, अणुवस्तुमान बदलत नाही. पण गॅमा कण बाहेर पडल्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं, अल्फा कणांची आयनन शक्ती गॅमा कणांपेक्षा कमी असते, चुकीचं आहे. अल्फाची जास्त असते मित्रांनो, अल्फाची जास्त असते. बघा, अल्फाची सगळ्यात जास्त असते, त्याच्यानंतर आपण गॅमाची म्हणू शकतो. अल्फाची आयनन शक्ती जास्त आहे गॅमापेक्षा. आयनन शक्तीचा आपण आयोनायझेशन पॉवर ज्याचा विचार करतो तो फक्त अयोग्य, त्यामुळे 1 नंबर याचं उत्तर. न्यूलँड्सने मांडलेल्या आवर्त सारणीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत? न्यूलँड्स, तुम्हाला माहिती आहे न्यूलँडची अष्टके प्रसिद्ध आहेत. न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी अष्टकांची मांडणी केली होती. न्यूलँड या शास्त्रज्ञांची अष्टके मांडली होती, त्याच्या बाबतीत हे स्टेटमेंट आहे मित्रांनो. न्यूलँडची अष्टके जी आहेत, तर बघा, निसर्गात फक्त 56च मूलद्रव्य आहेत म्हणून त्याने नवीन मूलद्रव्यासाठी जागा सोडली नाही. बरोबर आहे. आता न्यूलँडच्या शास्त्रज्ञांनी 1850च्या आसपास या ठिकाणी एक वर्गीकरणाचा प्रयत्न केला होता. न्यूलँडच्या आधी डोबेरायन आले होते. आता न्यूलँड ज्यावेळेस बनवत होते, वर्गीकरण करत होते मूलद्रव्याचे, त्यावेळेस जास्त मूलद्रव्य माहित नव्हते. त्यावेळेस फक्त 50-55 मूलद्रव्य माहित होते. मग त्यावेळेस त्या मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. अणुवस्तुमानाची, ज्याला मास नंबर म्हणतात. ठीक आहे. तर नवीन मूलद्रव्याची त्यांनी काही जागा सोडली नव्हती. पुढे त्यांचा अष्टकाचा गुणधर्म कॅल्शियम पर्यंतच लागू होत होता. बरोबर आहे. त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्य बसवले. त्याच्या त्या सिरीज मध्ये त्यांनी काय सांगितलं, पहिल्या स्थानी जे मूलद्रव्य आणि त्याच्यापासून 8व्या स्थानी जे मूलद्रव्य ते सारखे गुणधर्म दाखवतात. त्याला अष्टके म्हटलं गेलं. अष्टकाचा नियम. ठीक आहे. जसं आपली म्युझिक सिस्टीम असते, म्युझिक सिस्टीम मध्ये सा रे ग म प ध नि असे 7 स्वर असतात.
8व्या क्रमांकावर परत ते स्वर येतं जे पहिल्या क्रमांकावर होतं। तशीच तुलना थोडीशी त्यांनी केली इथं आणि सांगितलं की अष्टकाचा गुणधर्म कॅल्शियम पर्यंत बरोबर आहे, कॅल्शियम पर्यंत तो लागू झाला, त्याच्या पुढे ते लागू करता नाही आलं। त्यांनी मांडलेली आवर्त सारणीची रचना ही कमी अणुवस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यापर्यंतच मर्यादित होती, बरोबर आहे। ज्यांचे अणुवस्तुमान कमी समजा कॅल्शियमचं अणुवस्तुमान काय 40 आहे, तिथपर्यंतच लागू पडले, त्याच्या पुढे नाही लागू पडले, सगळं बरोबर आहे वरीलपैकी सगळे, त्यामुळे सगळे वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो। नेक्स्ट, गन मेटल कशाचे संमिश्र आहे? संमिश्र म्हणजे अलॉय। मित्रांनो, गन मेटल जे असतं हे वेगवेगळे धातू म्हणून बनवलं जातं। कॉपर असतं, झिंक असतं आणि टीन असतं। बघा, कॉपर म्हणजे तांबे, झिंक म्हणजे जस्त आणि एसएनला आपण कथिल म्हणतो मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये टीन म्हणतात, तसा पर्याय 3 नंबरला, कॉपर, झिंक अँड टीन, 3 नंबर। नेक्स्ट, टोमॅटो मध्ये आणि सफरचंद मध्ये कोणते ऍसिड असतात? मित्रांनो, टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड असतं आणि सफरचंद मध्ये मॅलिक ऍसिड असतं। काही महत्वाचे पदार्थ आणि त्याच्यातले आम्ल आणि आम्लरी तुम्हाला माहित पाहिजे, जसं लिंबूवर्गीय फळामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, ठीक आहे, तसं टोमॅटो मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड, सफरचंदामध्ये मॅलिक ऍसिड असतं। पुढे काय म्हटलं बघा, ॲल्युमिनियम पावडर आणि अमोनियम नायट्रेटच्या मिश्रणाला अमोनॅल म्हणतात। अमोनॅल, बघा अमोनॅल। मित्रांनो, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे। ॲल्युमिनियम पावडर, ॲल्युमिनियमची पावडर भुकटी आणि अमोनियम नायट्रेट हे दोन केमिकल जर मिक्स केले तर अमोनॅल नावाचा एक पदार्थ बनतो, जो एक काय आहे, स्फोटक आहे। स्फोटक कळतो तुम्हाला सगळ्यांना? तो एक या ठिकाणी आपण म्हणू शकतो की या ठिकाणी स्फोट घडवण्यासाठी वापरला जातो, ब्लास्ट करण्यासाठी यूज केला जाऊ शकतो स्फोटक म्हणून। जसं आपल्याकडे वेगवेगळे आणखी पण स्फोटके असतात, जसं की डायनामाइट वगैरे असतं, अशा प्रकारे एक्सप्लोजिव्ह म्हणतो की ना आपण त्याला, एक्सप्लोजिव्ह, ते त्याच्यामध्ये येतं। आणि पुढे काय, सोडियम क्लोराईडला रॉक सॉल्ट म्हणून ओळखला जातो, बरोबर आहे। रॉक सॉल्ट जे असतं ते पण NaCl असतं, सोडियम क्लोराईड मीठ आपण जे म्हणतो। दोन्ही विधानं करेक्ट आहेत, दोन्ही विधानं, त्यामुळे याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 द्यावं लागेल। पुढे म्हटलेले विधानांचा विचार करा, 3 विधानं दिलेले आहेत, 3। पहिलं काय, धातू आणि अधातूच्या संयुगांमध्ये प्रभारित कणांना आयन म्हणतात, अगदी बरोबर। हे बघा, समजा एक धातू अधातूचं संयुग NaCl, मिठाचं उदाहरण घ्या ना, मिठामध्ये Na+ असतो, Cl- असतो, किंवा कॉपर क्लोराईडचं उदाहरण घ्या, Cu+Cl-। आता याच्यामध्ये धातू धन आहे, अधातू ऋण आहे, धातू धन अधातू ऋण, तर हे जे धन आयन आहे हे ऋण आयन आहे, तर तेच म्हटलं त्याने धातू आणि अधातूच्या संयुगामध्ये प्रभारित कणांना आयन असे म्हणतात, अगदी बरोबर आहे। कॅटायन एनायन ऐकलं असेल ना तुम्ही, जे पॉझिटिव्ह आयन असतं त्याला कॅटायन म्हणतात, निगेटिव्ह आयनाला एनायन म्हणतात, ठीक आहे। तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट। दुसरं, एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे त्याच्या रेणूतील सर्व अणूंच्या वस्तुमानाची बेरीज, अगदी बरोबर। रेणू वस्तुमान कसं काढतात? रेणू म्हणजे काय असतं, अणूंनी बनलेला असतो, पण दिलेल्या रेणूमध्ये जेवढे पण अणू आहेत त्या सगळ्या अणूंच्या वस्तुमानाची बेरीज करायची, जी पण बेरीज येईल त्यालाच आपण त्याचं रेणू वस्तुमान म्हणतो। करेक्ट आहे स्टेटमेंट, काहीच चुकीचं नाही। आता पाणी आहे H2, पाण्यामध्ये हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचे 1 अणू, हायड्रोजनचं 1, तुमच्याचं 1, ऑक्सिजनचं 16, म्हणजे पाण्याचं रेणू वस्तुमान किती आलं, 18। कसं काढलं रेणू वस्तुमान? तर पाण्याचं रेणू सूत्र लिहिलं, त्याच्यातले अणू बघितले, प्रत्येकाचं वस्तुमान त्याच्या जागी ठेवलं, बेरीज केली, 18 येऊन गेली। त्यानंतर पदार्थाचे ग्रॅम मध्ये व्यक्त केलेले वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील किमती एवढे असल्यास त्याचं 1 मोल वस्तुमान असे म्हणतात, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। बघा, 1 मोल म्हणजे काय, एखादा पदार्थ आहे त्याचं जे सगळं अणुवस्तुमान रेणू वस्तुमान आहे ते ग्रॅम मध्ये व्यक्त करायचं, तोच त्याचा 1 मोल असतो। यस, सगळंच बरोबर आहे या ठिकाणी, अ ब क, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला द्यावं लागेल। अशा पद्धतीने सायन्सचे जे क्वेश्चन्स होते मित्रांनो, फक्त सायन्सचे, ते या टेस्ट सिरीज मधले किंवा टेस्ट मधले मी तुमच्या समोर मांडलेले आहेत। आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल। या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे, आपल्या या सेशनला लाईक पण करून ठेवायचे। तर विज्ञानातील काही आणखी क्वेश्चनबद्दल डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुमचे डाऊट्स या ठिकाणी तुम्ही विचारू शकता। आता काही एन्व्हायरमेंटचे पण क्वेश्चन्स आहेत, ते नंतर घेतले जातील। एन्व्हायरमेंटचे सेक्शन तुमचं या ठिकाणी आपल्या याच चॅनलवर उपलब्ध करून दिलं जाईल। तर मी राजे जाधव तुम्हा सगळ्यांची रजा घेतो। या सेशन आपण शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार। परीक्षेसाठी अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। डू लाईक द व्हिडिओ अँड डू सबस्क्राईब टू द चॅनल। थँक्यू सो मच फ्रेंड्स, धन्यवाद।
Stop करेल.